माईक यूज करत आहे किंवा जेव्हा इकडचं चालू होईल तेव्हा तो बंद करा. 2 जण आलेत. कोण आला आणखी 2? नाही सर, ते वेटिंग मध्ये राहू द्या. राहू दे, मी जाईन घरात. पाहू लागलं जाईल. आवाज येतो का माझा? थांब ना. कोण लुटलेलं आवाज यायला पाहिजे ना काय? नाही सर, आवाज तिकडे जाईल ना, आपल्याला नाही येणार. एक मिनिट. इथं यायला पाहिजे ना. जॉईन केलं होईल ना, तुमचा आवाज तुमचा आवाज दुसऱ्या जाईल, तिथं इथं नाही. तिथूनच बोलायला पाहिजे असं हे पण. नाही ना सर, इथे बोलणार इथे राहतील ना. आपण ते जोडायला नाही बा. ते झालं. मला ऍडमिट करा आणि को करा. ऍडमिट. सर हा सर मला ऍडमिट. माईक व्हॉल्यूम सगळं झिरो, स्पीकर पण खाली वायर आहे, स्पीकर वायर आहे खाली बघा. त्याला सेलो टेप लावायला सांगायला पाहिजे याला, प्रमोदला बघून आहे तेवढं चिटकून टाकूया. हॅलो, आता हा माईक म्हणून आपण बघतोय याला. हो सर मला. हा हा, मला करा आणि 2 लोकांना कोर्स करता येईल का? त्याचा स्पीकर झिरो करा सर. आता इथे आवाज फक्त बाहेरून जे बोलतायत त्यांचाच येईल. येस, आणि उपलाने मॅडमला. हा ठीक आहे, बंद करा. बर, हा हे पलीकडे गेले खुर्च्या. आपण वा वा वा, माईक झिरो करा, स्पीकर झिरो करा. ते माईक चालत नाही, ते तिकडून होणार नाही. केला ना स्पीकर झिरो. त्याला कॅमेरा उलटा करा ना याला. अरे स्टार्ट काय येतं याच्यात? ऑलरेडी आहेच ना चालू झालेली. त्याला कॅमेरा सेटिंग कुठे? मिरर इमेज. काही डेलचे काही कामी नाही पडले. तुमचं आहे का? तुमचं आहे. वा वा, तुमचे आभार आम्ही मानतो, तुम्ही सगळ्यांचे आभार शेवटी माना दुसऱ्या दिवशी.
हा मॅडम, तुम्हाला ऍडमिट केलंय. तुम्ही आता नाही, इथे जर असाल तर सगळं म्यूट आणि स्पीकर 0. ते क्लाउड रेकॉर्डिंग सेट कर. क्लाउड रेकॉर्डिंग ते बहुतेक केलेलं. काय झालं? यायला पाहिजे ना. ते मिनिमाइज कर आणि कुठेतरी झूम वरच यायला पाहिजे ना. जे याच्यावर लावते आणि इकडे व्हिडिओ व्हिडिओ हा. पण ते तुला सेट ऑपरेट करता येईल का साऊंडचं? ते लॉग कर ना त्यातून. नाही, त्यातून लॉग इन कर ना, मग होईल का? ना सर, IQAC होस्ट म्हटल्यावर IQAC जिथे कुठे ते होस्टच राहील ना, का हो सर? अच्छा, एकच होतं. मग कर, रिक्लेम कर आणि होस्ट म्हणून करू द्या ना. आता करा, रिक्लेम करा, म्हणजे त्या लॅपटॉप वरून आता ऑपरेट होईल ते. करा. हा करा. हा ठीक आहे. हा इथूनच ऑपरेट कर. चालेल. आता कोण ट्रायल म्हणून बोलतं, तू पण जॉईन हो आणि बोलायचं असेल तर बाहेर जाऊन बोल. मग तिथे स्पीकर माईक चालू कर. इथे माईक आणि स्पीकर नाही चालू करायचा. स्पीकर ऑफ करा, माईक चालू करा. पण तरी जॉईन झाला का तुम्ही? तुम्हाला ऍडमिट करतो मी. एक मिनिट. विपुलला करू का ऍडमिट? नाही केला, विपुलला केला. हा, तुमचा साऊंड 0 करा. हा येतोय. बोला, तुम्ही बोला सर, तुमचा आवाज. माईक चालू करा ना, माईक. जॉईन विथ कॉम्प्युटर ऑडिओ. वायर बघा. शासकीय अध्यापक महाविद्यालय IISc छत्रपती संभाजीनगर संशोधन केंद्र आणि नॅक ITC यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्र PhD संशोधकासाठी आयोजित शैक्षणिक संशोधन संशोधन साधन निर्मिती या राज्यस्तरीय कृती सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. इंगळे सर, तुम्ही पण बोला. विपुल इंगळे बोलायची ट्रायल. हॅलो. हा बरोबर येतोय सर. झालं ना आता? ओके. शासकीय अध्यापक महाविद्यालय फक्त इथे जे IISc बसतील त्यांनी औरंगाबाद. माईकही 0, स्पीकरही 0. इथे आले की माईक स्पीकर 0 करून ठेवायचा बस. या ना, बसा ना इकडे. सर गुरु या इकडे आता. बरं आता खरं पाठवलेले आहे सर. सर लिंक पाठवलेली सगळ्यांना. हो ना. तुम्ही कुठं पाहिलेलं आहे? तुम्ही कोणत्या ग्रुपवरून झाले जॉईन? अच्छा, तुम्हाला सर आपल्या IISc फॅकल्टीला टाकून द्या तुम्ही. ते होत नाही? होतंय. मी पाहिलं. नाही तसंही होतंय. काल मी पाहिलं, डायरेक्ट क्लिक केलं तरी झालंय.
सर्वांचं स्वागत आहे. हो, सगळे होत आहेत ना. ऍडमिट करत जा आता सगळ्यांना. सेमिनार अटेंड कर रहा हूँ मेरे साथ तो आज जरा निराश हूँ। सर्वांना नमस्कार. मॅडमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते पूजन नमस्ते. करतोय आपण. विपुल हे घे.
खाली आया है हम भरे मैं भरे है अभी ये सारा कपड़े इतने सारे ये सारे तर सर्व पुढे त्यांना दिसलं थोडं थोडं समोर येईल. बस. Incoming voice call from Kandalkar Abhishek ESC. Incoming voice call from Kandalkar Abhishek. सरस्वती मातेच्या पूजनानंतर आपण या कृती सत्राच्या पहिल्या सत्राला प्रारंभ करत आहोत. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर चोंडेकर मॅडम या कृती सत्राच्या अध्यक्षा देखील आहेत. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमचे सहकारी डॉक्टर सुभेदार मॅडम, डॉक्टर पद्मे सर आणि डॉक्टर गायकवाड सर या सर्वांच्या सहाय्याने यांच्या समवेत मी आपणा सर्व सहभागींचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मी या कृती सत्राचा संयोजक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गुरशीत करवंदे, या कृती सत्राच्या अध्यक्षा डॉक्टर चोंडेकर मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कृती सत्राचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्ते. शासकीय अध्यापक महाविद्यालय IASC छत्रपती संभाजीनगर संशोधन केंद्र आणि NAC IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्र PhD संशोधकांसाठी आयोजित शैक्षणिक नमुना निवड आणि साधन निर्मिती या कृती सत्राचे प्रेरणास्थान आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळांकर सर, संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. या कृती सत्रासाठी उपलाने मॅडम, डॉक्टर मेघा उपलाने शिक्षणशास्त्र माजी विवली मतावली आणि मुलाखत यावर व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे चर्चा देखील या ठिकाणी होणार आहे. त्यानंतरचं व्याख्यान आहे जनसंख्या नमुना निवड, नमुना आकार आणि नमुना निवड पद्धती. डॉक्टर गजानन गुलाने सर, शिक्षणशास्त्र माजी विभाग प्रमुख अधिष्ठाता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. आणि उद्या दिनांक 27/8/2024 रोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये प्रमाणित चाचण्या, निरीक्षण साधने, पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी यावर माजी प्राचार्य डॉक्टर हना जगताप, शिक्षण तज्ञ तसेच माजी अधिष्ठाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ यांचं व्याख्यान होतं. ही कृती सत्र ब्लेंडेड मोड आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीनुसार हे कृती सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की संशोधन हे याचा दर्जा घसरत चाललेला आहे
आणि जास्तीत जास्त दर्जेदार संशोधन होण्यासाठी, संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे. संकल्पना स्पष्ट असतील, संकल्पना चांगल्या प्रकारे त्यांना समजल्या तर निश्चितच संशोधनाचा दर्जा वाढेल असं वाटतं. आणि यासाठी अतिशय अनुभवी, तज्ज्ञ, अभ्यासू, सतत चिंतनशील असणारे व्याख्याते आम्ही या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून निवडलेले आहेत. आणि या सर्वांचं मी खरं तर ऋण व्यक्त करते. त्यांनी आमच्या एका हाकेला प्रतिसाद दिलेला आहे. साठी मार्गदर्शक अभ्यासू व्यक्तिमत्वाचंच वैशिष्ट्य संशोधन केंद्राच्या तर्फे संशोधक विद्यार्थी, PhD चे विद्यार्थी, त्याचप्रमाणे MEd चे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी सहभागी करून घेतलेला आहे. संशोधक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ऑनलाईन उपस्थित झालेले आहेत, ऑफलाईन देखील बरेचसे उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत. आणि या सर्वांना आजच्या या कृतीसत्रातून आज आणि उद्या निश्चितच फायदा होईल असं वाटतं. सर्वांनी या संदेशाचा चांगला उपयोग करून घ्यावा. मार्गदर्शकाच्या अनुभवाचा इथे निश्चितच त्यांना उपयोग होणार आहे. ह्या सर्व संधीचा पुन्हा एकदा त्यांनी फायदा करून घ्यावा, प्रत्यक्ष कार्य करावं किंवा नमुना निवड करावी. त्याचप्रमाणे संशोधनाची साधनं आहेत, या साधनांची सुद्धा निर्मिती करावी असं सर्वांना आवाहन करते. आणि एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या या पहिल्या सत्राच्या आपल्या मार्गदर्शिका आहेत आदरणीय डॉक्टर मेघाताई उपलाने मॅडम. नमस्कार. मॅडम सावित्रीबाई, नमस्कार मॅडम. मी त्यांचा अल्प परिचय या ठिकाणी देऊ इच्छितो. मॅडम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. विशेष म्हणजे फिजिक्स सारख्या विषयात त्यांचा MSc आहे, PhD आहे, MEd आहे, म्हणजे डबल PhD आहेत मॅडम. फिजिक्स मध्ये तर आहेतच आहेत, शिक्षणशास्त्रामध्ये देखील आहेत, नंतर सेट आहेत, विज्ञान, गणित, मूल्यमापन आणि संख्याशास्त्र, पर्यावरण शिक्षण, शैक्षणिक मानसशास्त्र, समावेशित शिक्षण अशा अनेक विषयांवर त्यांचा खंड आहे. गेली जवळजवळ 30 वर्ष विविध स्तरावर मॅडमनी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. त्यामध्ये नवोदय विद्यालय, ज्युनियर कॉलेज आणि विद्यापीठाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट. मॅडमने आतापर्यंत अनेक संशोधन प्रकल्प हाती घेतलेले आणि ते तडीस नेलेले आहेत. त्यात मेजर, मायनर असे 10 प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आतापर्यंत मॅडमच्या मार्गदर्शनाखाली 14 विद्यार्थ्यांना PhD प्रदान झालेली आहे, 25 विद्यार्थ्यांना MPhil ही डिग्री प्रदान झालेली आहे आणि अद्याप देखील 8 ते 10 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं PhDचं कार्य पूर्ण करत आहेत. आणि MEdच्या विद्यार्थ्यांची तर गिनतीच नाही, शेकडो विद्यार्थ्यांना MEd स्तरावर त्यांनी डायझर्टेशन साठी मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक प्रथितयश पब्लिकेशन जर्नल मध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक कॉन्फरन्स मध्ये मॅडमने सहभाग घेतलेला आहे, आपले पेपर पब्लिश केलेले आहेत. विशेष म्हणजे जर्मनी स्थित लॅम्बर्ट अकॅडमिक पब्लिशिंग या संस्थेशी निगडित अनेक पुस्तकांचं, अनेक लेखांचं प्रकाशन मॅडमनी केलेलं आहे. प्रशासकीय बाबी म्हणाल तर म्हणायला प्रशासकीय बॉडीज म्हणता येईल, पण खऱ्या अर्थानं त्या देखील अकॅडमिकच आहेत. अकॅडमिक कौन्सिल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
बोर्ड ऑफ स्टडीज चेअरमन, चेअरपर्सन, ऍडमिनिस्ट्रेशन अँड इव्हॅल्युएशन बोर्ड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. नंतर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठात, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, SNDT विद्यापीठ मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, स्पायसर ऍडव्हेंट विद्यापीठ पुणे, SNDTच्या IQACच्या मेंबर, अशा अनेक महत्वाच्या पदांवर मॅडमनी काम केलेलं आहे आणि अद्याप देखील करत आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं आज आपणास मार्गदर्शन लाभणार आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या अष्टपैलुत्वाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने जो पहिला म्हणजे टीचर एज्युकेटर साठीचा जो पुरस्कार प्रदान केलेला आहे, त्याच्या मानकरी आजच्या आपल्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर मेघाताई उकलाने ह्या ठरलेल्या आहेत. तर या सत्रासाठी माझ्या सहकारी डॉक्टर सुभेदार मॅडम या अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. सत्राच्या शेवटी त्या समारोप करतील. तर मी आता अधिक वेळ न दवडता आपल्या आणि मार्गदर्शकांच्या मध्ये अडसर न होता आदरणीय उपलाने मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी सादर करावं, आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. सुरुवातीलाच मी महाविद्यालयाच्या प्राचार्य तोंडकर मॅडम, आवाज ऐकू येतोय माझा? हो मॅडम, येतोय. ठीक आहे. सर, आपल्या हॉलमधले सगळ्यांचे व्हिडिओ बंद करायला लावा सर. हॉलमधले सगळ्यांचे व्हिडिओ बंद करा. उपाध्याय सर, व्हिडिओ सर्व बंद केला सहभागींना की विनंती आणखी आहे की आपले चांगलं व्हिडिओ ऐकू बंद येईल. करावेत. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर चोंडकर मॅडम, समन्वयक डॉक्टर उर्जित करवंदे सर, महाविद्यालयातील सर्वच सन्माननीय सहकारी शिक्षण क्षेत्रातले, या वर्कशॉपसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये उपस्थित असलेले PhD चे मार्गदर्शक, PhD चे विद्यार्थी आणि MAd चे विद्यार्थी, सर्वांचेच मनापासून या सत्रामध्ये माझ्यातर्फे सुद्धा स्वागत. डॉक्टर चोंडकर मॅडमचे आभार या वर्कशॉपसाठी आमंत्रित करून मला या सर्व संशोधकांशी संवाद साधण्याची संधी दिली. धन्यवाद डॉक्टर करवंदे सर, ओळख करून देताना अतिशय सुंदर शब्दांची गुंफण केलीत आणि ओळख परिचय करून दिलात. खूप धन्यवाद. मला आता माझी PPT शेअर करण्याची दिलेत का कंट्रोल्स? हो मॅडम, काही अडचण आली तर ट्राय करू. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझी स्लाइड दिसत आहे. हो मॅडम, येस. इंट्रोडक्शनची स्लाइड सगळ्यांना दिसत असेल तर आपण पुढे जाऊयात. हो मॅडम, येस. आजच्या सेशनसाठी मला जो विषय आणि मला जे बोलायला सांगितलंय त्याचं एक ब्रॉड टॉपिकचं नाव आहे डेटा कलेक्शन टूल्स अँड टेक्निक्स. यामधले 3च मला आज बोलण्यासाठी सांगितलेले आहेत, तेव्हा आपण त्याचाच जास्ती सांगोपांग विचार करणार आहोत. मी बाकीच्या कोणत्याच मुद्द्याकडे फारसं जाणार नाही, कारण आपण सर्वजण संशोधन क्षेत्रामध्ये सर्वच विद्यार्थी त्यांचे प्रपोजल्स तयार करून ते RRच्या थ्रू मान्य होऊन आता ते डेटा कलेक्शन टूल तयार करण्याच्या फेजमध्ये आलेले आहेत. याचाच अर्थ संशोधनाचं महत्त्व काय आहे,
शिक्षण क्षेत्रातलं संशोधन किती महत्वाचं आहे. एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण शिक्षण क्षेत्रासाठी काही योगदान देण्यासाठी PhDचं काम हाती घेतो, नो डाऊट त्याचे आपले पर्सनल बेनिफिट्स असतात, आर्थिक बेनिफिट्स असतात, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे काम आपण यासाठी करतो की शिक्षण क्षेत्राला आपल्याकडून काही योगदान देता आलं पाहिजे. आणि हे योगदान तेव्हाच व्यवस्थितपणे देता येऊ शकतं जर आपण आपल्या संशोधनाच्या माहितीच्या बाबतीमध्ये अतिशय काटेकोर असू. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण रिसर्च प्रॉब्लेम पासून सुरुवात करतो, आपला हायपोथेसिस किंवा रिसर्च क्वेश्चन मांडतो आणि मग आपण काही रिव्ह्यूज घेत असतो वेगवेगळ्या टप्प्यांवरती आणि मग आपण डेटा कलेक्शन टूल किंवा टेक्निकचा विचार करतो. त्यानंतर ते डेव्हलप करतो, डेटा कलेक्ट करतो, डेटा अनालाइज करतो आणि हे विश्लेषण केलेला जो डेटा आहे, या डेटावरती जे विश्लेषणानंतर जे निष्कर्ष येतात ते आपल्या संशोधनाचे निष्कर्ष असतात आणि ते आपल्या शिक्षण क्षेत्रासाठीचं योगदान असतो. मित्र हो, तुमच्या लक्षात आलं असेल की डेटा कलेक्शन टूल किंवा टेक्निकची निर्मिती किती महत्वाची आहे. जर आपण फॉल्स किंवा कमतरता असलेले टूल्स आपल्या हातून तयार झाले तर तशाच पद्धतीची माहिती आपण संकलित करू आणि त्याच माहितीला आपण विश्लेषित करू आणि त्याच विश्लेषणावरती आधारित आपले निष्कर्ष असतील. तेव्हा हे घडू नये, सगळ्या शक्यता विचारात घेऊन सर्वांग सुंदर असा विचार त्या समस्येचा करून, संशोधन समस्येचा करून जर आपण आपले माहिती संकलनाचे साधन आणि तंत्र हाँ अभी तो भूख लगी तुमको। हाँ ना भूख लग जा रही ना। बुलाए तो नहीं, भूख लगी। नहीं वो खाती नहीं हम। मला वो वाटतं खाती नहीं। ज्यांचं नव्याने जॉईन झालेल्या पार्टिसिपंटना विनंती आहे की म्यूट करावे प्लीज. हा मॅडमला अनम्यूट देऊन टाक. मॅडम प्लीज अनम्यूट करा एकदा परत, कारण इथून सगळ्यांना म्यूट केलंय प्लीज. ठीक आहे. येतोय आवाज? हो मॅडम, येस. ठीक आहे. मी ज्या आवाजात आणि ज्या स्पीडनं बोलते आहे, सगळे जण माझ्या बरोबर गिअर अप करतायत, कळतंय सगळ्यांना आणि जाऊया पुढे याच पद्धतीने. येस मॅडम, आपण चॅट बॉक्स मध्ये करू शकता, ओरली कोणीच प्लीज बोलू नका. थँक्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण संशोधन क्षेत्रासाठी काही काम करायला लागलेलो आहोत तेव्हा आपण आपलं डेटा कलेक्शन टूल किंवा टेक्निक व्हॉट एव्हर तुम्ही जे वापरत असाल, किंवा काही संशोधनांमध्ये दोन्ही गोष्टी वापराव्या लागतात, तर बेसिकली टूल आणि टेक्निक यामधला फरक पण लक्षात घेतला पाहिजे. टूल्स म्हणजे साधनं, ज्याला मराठीमध्ये शब्द वापरला जातो, आणि टेक्निक्स म्हणजे तंत्र, म्हणजे माहिती संकलनाची साधने आणि तंत्रे. हा आपला आजचा विषय आहे आणि त्यामध्ये मला करवंदे सरांनी सांगितलेलं आहे की प्रश्नावली, मतावली आणि मुलाखत या बाबतीमध्ये आपण बोलावं. त्यापैकी प्रश्नावली आणि मतावली ही साधनं आहेत, मुलाखत हे तंत्र आहे आणि या तंत्रासाठी लागणारं साधन आहे मुलाखत सूची. तेव्हा या तिन्हीचा आपण अतिशय सांगोपांग असा विचार करणार आहोत या सेशनमध्ये. तरीही तुम्हाला मध्ये मध्ये काही शंका वाटली तर तुम्ही त्या लिहून ठेवा. आपण शेवटी काही वेळ ठेवलेला आहे प्रश्नोत्तरासाठी, जसं आता चोंडकर मॅडमनी सांगितलं, आणि त्याप्रमाणे आपण त्याचं जितकं निरसन करता येईल तितका मी जरूर प्रयत्न करेन. ठीक आहे. यस मॅडम. ही जी डेटा कलेक्शन टेक्निक्स किंवा टूल्स आपण वापरतो, ही संशोधकाला त्या संशोधनाच्या गरजेनुसार कधी कधी काही एकापेक्षा जास्त टूल्स पण वापरावी लागू शकतात,
टूल्स आणि टेक्निकचं कॉम्बिनेशन करावं लागू शकतं. तर आपल्याला संशोधक म्हणून हे नीट माहीत असलं पाहिजे की व्यवस्थित माहिती संकलित होण्यासाठी, कारण या माहिती संकलनावरतीच आपल्या संशोधनाचं यशापयश किंवा यशाची उंची अवलंबून असते. आणि म्हणून ही जी साधनं किंवा तंत्र आहेत ती कोणती आहेत आणि त्यांची कॉम्प्लेक्सिटी काय आहे, त्यांचं डिझाईन कसं असतं, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं असतं, म्हणजे ते कसे राबवायचे असतात, ते वापरून डेटा कसा कलेक्ट करायचा असतो आणि त्याच्यावरून शेवटी आपण इंटरप्रिटेशनला कसं यायचं असतं, हे प्रत्येक संशोधकाला व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. त्यानंतर जी टूल्स किंवा टेक्निक्स वापरणार आहोत संशोधक म्हणून आपण, त्याचा अप्रोप्रिएटनेस आपल्याला कळला पाहिजे. एखादं टूल किंवा टेक्निक आपल्याला आवडत असेल म्हणून वापरायचं किंवा अमुक एकाने वापरलंय म्हणून वापरायचं असं न करता आपल्याला त्याचा अप्रोप्रिएटनेस पण कळला पाहिजे की मला एखादी माहिती किंवा एखादा इव्हिडन्स कलेक्ट करण्यासाठी कोणत्या टूलची गरज आहे. जर प्रश्नावली पाठवून माहिती संकलित होणार असेल तर मुलाखतीसाठी त्या त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या संशोधकाने महाराष्ट्र राज्यासंबंधी एखादी गोष्ट संशोधन करायची ठरवली, उदाहरणार्थ की नवीन शैक्षणिक धोरणाबद्दलचं माध्यमिक शिक्षकांचं मत, तर अख्ख्या महाराष्ट्रात फिरून सगळ्यांच्या मुलाखती घेऊन मग त्याचं अनालिसिस करून मग निष्कर्षाप्रत येईपर्यंत अनेक वर्षांचा काळ मध्ये जाईल आणि ती पॉलिसी तोपर्यंत पुढे गेलेली असेल. तर तिथे ते अप्रोप्रिएट होणार नाहीये. तिथे हे अप्रोप्रिएट होईल की पोस्टानी मुलाखतीसाठी त्यांना प्रश्नावली पाठवणं किंवा ओपिनियनेर पाठवणं, मतावली पाठवणं आणि त्यांची ती मतावली भरून घेणं, किंवा आजच्या काळामध्ये ऑनलाईन सुद्धा डेटा कलेक्ट करता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा अप्रोप्रिएटनेस पण कळला पाहिजे. जी टूल्स कधी कधी अवेलेबल असलेल्या टूल्स मधून पण रिसर्चरला टूल सिलेक्ट करून वापरता येत असतं, अशी काही संशोधनं असतात. उदाहरणार्थ, एखाद्याने असं संशोधन हाती घेतलं की छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा अभ्यास करून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. तर या संशोधनात ऑब्व्हियसली त्याला भावनिक बुद्धिमत्ता आधी मोजावी लागेल स्कूलमधल्या विद्यार्थ्यांची. त्याच्यासाठी टूल्स उपलब्ध आहेत, सायकोलॉजिकल टेस्ट उपलब्ध आहेत. म्हणजे एखाद्याने जर पर्सनॅलिटीसाठी काम करायचं ठरवलं, इंटेलिजन्स वरती काही बेस्ड काम करायचं ठरवलं किंवा ऍटिट्यूड स्केल्स वापरायचे ठरवले, तर या सगळ्यामध्ये ही टूल्स म्हणजे या सायकोलॉजिकल टेस्ट अवेलेबल आहेत. मग त्या अवेलेबल टेस्ट मधून आपण ती निवडायची कशी, त्या निवडीसाठी कोणते क्रायटेरियाज वापरायचे याची माहिती आपल्याला, आपण कुठल्याही बाजारात साधे गेलो, एखादी गोष्ट घ्यायची असेल, मला सफरचंद घ्यायचे असतील, तरी आपण तिथल्या 2-4 ठिकाणी चौकशी करतो आणि चांगल्या प्रकारची, चांगल्या रंगाची, चांगल्या हाताला कडक लागणारी किंवा मऊ नसणारी अशी सगळी गोष्टी आपण त्याला क्रायटेरिया लावून बघतो. आपल्याला जेवढे जेवढे माहीत असतात देठाजवळ त्याची परिस्थिती कशी आहे आणि दर कसा आहे, या सगळ्याचा विचार करून आपण ते ऍपल विकत घेत असू. तर आपण या टेस्ट निवडताना जी आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे तीच घेऊन कशी चालेल, आधी आपल्याला त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला पाहिजे, वेगवेगळ्या क्रायटेरियावरती त्याला तपासून बघितलं पाहिजे आणि मग ती टेस्ट आपण निवडली पाहिजे. म्हणजे जर तयार करायचं असेल तरी ती कशी तयार करायची हे कळलं पाहिजे. जी रेडीमेड आहे ती निवडायची असेल, वापरायची असेल तरी ती कशी निवडायची हे कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरियाज कोणते आहेत, निकष कसे लावायचे त्याला हे कळलं पाहिजे. आणि मगच आपण आपल्या संशोधनामध्ये तयार टूल सुद्धा आपण वापरू शकतो. कधी कधी सिमिलर संशोधन असेल आणि एखाद्याने नाशिक जिल्ह्यामध्ये केलं असेल आणि आता तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये करायचं आहे,
तर त्या संशोधकाची परवानगी घेऊन सुद्धा आपल्याला त्याचं टूल वापरता येईल, जे की सायकोलॉजिकल टेस्ट नाही. ही लिखित परवानगी घ्यावी लागते. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला टूल कडे बघताना 3 प्रकाराचा विचार केला पाहिजे. एक, मला नवीन करायचं आहे का? दुसरं, मला तयार आहे त्यातलं वापरायचं आहे का? आणि तिसरं, तयार आहे आणि परंतु त्याच्यामध्ये काही छोटे मोठे बदल करायचे आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी काही प्रश्न होते, त्यातले काढून मला आता छत्रपती संभाजीनगरसाठी घालायचे आहेत. ते मला प्रिव्हियस रिसर्चरच्या परवानगीने, म्हणजे अडॉप्टेशन. म्हणजे काही भाग जसाच्या तसा स्वीकारायचा, काही भाग बदलायचा. म्हणजे टूल कडं बघताना आपल्याला 3 पद्धतीने बघायला पाहिजे. एक, अवेलेबल आहे का? असेल, मला निवडायचं असेल तर ते मला निवडताना कोणते निकष विचारात घेतले पाहिजेत? उपलब्ध असलेल्या सर्व साधनांची तुलना केली पाहिजे. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी जर इंटरेस्ट इन्व्हेंटरी वापरून काम करणार असेल तर किती इंटरेस्ट इन्व्हेंटरीज उपलब्ध आहेत? 10 आहेत. मग त्या 10 पैकी माझ्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाला कोणत्या सुटेबल आहेत? तर 4 आहेत. आणि असं करत करत तुमच्या कामाला जी सुटेबल असेल, तुमचे विचारात घेतले जाणारे सगळे अस्पेक्ट्स कव्हर होणारी जी असेल ती तुम्ही निवडाल. दुसरं, जर तुम्हाला रेडीमेड नाही चालणार आहे, परंतु कोणीतरी दुसऱ्यांनी आधी केलीये आणि काही बदल करून वापरायचे आहे, अडॉप्टेशन, तर पूर्व परवानगी घेणं, अडॉप्टेशन मध्ये चेंजेस करण्याची परवानगी घेणं आणि हे सगळं लेखी काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर तिसरं, ह्या दोन्ही आपल्याला नाहीये होणार आहे. तिसरं, माझं मलाच तयार करायचं आहे, माझा विषय वेगळा आहे आणि मला नव्यानं या विषयाकडं टूल निर्मितीकडे जावं लागणार आहे, तर मला कोणत्या टप्प्यातून जायचं आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना मी काय बोलते हे कळतं आहे. यस मॅम. कम ऑन. ठीक आहे. एनीवन? येस येस मॅम. ओके. ओके, ठीक आहे. तर त्याचे जे आता मुख्य, जरी मला 3च विषय दिलेले, ओके, थँक्यू व्हेरी मच. 3च मला साधनांबद्दल बोलायला सांगितलं असलं तरी एक संशोधक म्हणून आपल्याजवळ एक त्याची सगळी माहिती असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हे लक्षात घ्यायचं आहे की टूल्स कोणती आहेत आणि टेक्निक्स कोणती आहेत. टूल्समध्ये क्वेश्चनेअर, प्रश्नावली, ओपन आणि क्लोज्ड एंडेड, हे सगळ्यांनी आपण एमएड मध्ये शिकलेलं आहे. ओपन म्हणजे काय, क्लोज म्हणजे काय, त्याचं अनालिसिस कसं करायचं असतं. पण आपल्याला हे माहिती आहे की क्लोज्ड एंडेड मध्ये आपण काय करतो, तर फोर्स्ड चॉईस. 2 पर्याय दिले असतील, होय नाही, तर त्यातलाच निवडावा लागतो. किंवा कधी कधी 4 पर्याय दिलेले असतील तर त्यातलाच निवडावा लागतो. तुमचं उत्तर हे 5वा पर्याय असेल, वेगळा पर्याय असेल, तर तिथं तुम्हाला जागा नसते. म्हणून क्लोज्ड एंडेड क्वेश्चन्स हे फोर्स्ड चॉईस असतात आणि ओपन एंडेड प्रश्न हे तिथं तुम्हाला मोकळेपणा असतो उत्तरदात्यासाठी आणि त्याला तुम्हाला त्याच्यातनं वेगळ्या प्रकारची माहिती संशोधक म्हणून तुमच्या हाती लागू शकते. आता जेव्हा ओपन एंडेडचं अनालिसिस करता तेव्हा ऑब्व्हियसली मोस्ट ऑफ द टाइम्स पर्सेंटेज कडे जावं लागतं. पण सॉरी, क्लोज्ड एंडेड साठी आणि ओपन एंडेड साठी मात्र आपण त्याचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस करू शकतो. अर्थातच अनालिसिसच्या पुढच्या काही भागामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुमचे सेंटर उपलब्ध करून देईल, तेव्हा त्याचे डिटेल्स तुम्हाला आणखीन कळतील. दुसरं जे टूल आहे ते म्हणजे अचिव्हमेंट टेस्ट, संपादन चाचण्या, ज्या आपण वेगवेगळ्या विषयांच्या वर्ग संपादनासाठी तयार करतो. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की आपण ब्ल्यू प्रिंट करतो, त्यानंतर वेटेज ठरवतो की कुठल्या लेसनला किती मार्कांचा वेटेज द्यायचं वगैरे वगैरे. पुढचं आहे रेटिंग स्केल्स. मग त्याच्यामध्ये 3 पॉइंट स्केल असतात, 5 पॉइंट स्केल असतात, 7 पॉइंट, 9 पॉइंट, चेकलिस्ट.
अनेक्डॉट्स, सायकोलॉजिकल टेस्ट, यामध्ये इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी, ऍप्टिट्यूड, ॲटिट्यूड, अवेअरनेस यासारख्या अनेक वेगवेगळ्या पर्सनॅलिटी टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला घालता येईल. वेगवेगळ्या टेस्ट मी इथे सॅम्पल ज्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये फ्रिक्वेंटली वापरल्या जातात त्याची यादी केलेली आहे. आणि इन्व्हेंटरीज, विशेषतः जे संशोधक इंटरेस्ट वरती काम करतात, अभिरुचीवरती काम करतात, त्यांना अभिरुची शोधिका वापराव्या लागतात. आणि आपल्याला माहितीये की आग्रा सायकोलॉजिकल असोसिएशनच्या वेबसाईटला गेलं की आपल्याला या सर्व प्रकारच्या सायकोलॉजिकल टेस्टच्या याद्या मिळतात. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकांनी जे काम केलेलं आहे त्या याद्या, त्यानुसार आपल्याला आपल्या संशोधनाला जे योग्य आहे त्या टेस्ट निवडून माहिती संकलनाचं काम करता येतं. टेक्निक्स कोणती आहेत तर इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड आणि ओपन. बहुधा शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा आपण स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू वापरतो. स्ट्रक्चर्ड म्हणजे संरचित, म्हणजे सर्वांना तेच प्रश्न विचारले जातात. अर्थात प्रश्नांची यादी किंवा मुलाखत सूची हे टूल आहे आणि मुलाखत घेणं हे टेक्निक आहे. तेव्हा मुलाखत हे टेक्निक जरी आपण वापरत असलो तरी आपल्याला साधन तयार करावंच लागतं ज्याचं नाव आहे मुलाखत सूची. तसंच ऑब्झर्वेशन, निरीक्षण करायचं असेल तर निरीक्षण सूची तयार करावी लागते, इज टूल. सोशिओमेट्रीचा वापर करता येतो जेव्हा आपण सोशिओमेट्रिक टूल्स वापरून काही रिसर्च करणार असतो. त्याच्यातले वेगवेगळे टेक्निक्स आपण सगळ्यांनी एमएड मध्ये शिकलेले आहेत. प्रोजेक्शन आणि डॉक्युमेंट अनालिसिस ही टेक्निक्स आहेत. या टेक्निक्ससाठी सुद्धा वेगवेगळी टूल्स लागतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय की रिसर्चरला बेसिकली कुठलंही साधन तयार करण्याचं हे सांगोपांग ज्ञान त्याच्याजवळ असलं पाहिजे. आणि काहीतरी प्रश्न तयार केले मी आणि मग 4-5 लोकांना दाखवले आणि त्यांनी ओके म्हटलं तर असं नाही चालत. त्याचं जे मुख्य जो भार आहे त्याच्या जबाबदारीचा टूल निर्मितीच्या, तो त्या संशोधकाच्या खांद्यावरती असला पाहिजे आणि त्याने तो आनंदाने घेतला पाहिजे. आणि हा भार व्यवस्थितपणे पूर्ततेला नेण्यासाठी जी अत्यंत महत्वाची गोष्ट संशोधकांनी केली पाहिजे ती म्हणजे रिगरस रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर. मी पुन्हा एकदा याचा उच्चार करते, रिगरस रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर. रिलेटेड लिटरेचर म्हणजे हायली रिलेटेड लिटरेचर. म्हणजे मी जर इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही काम करत असेल त्यांच्या संपादन वाढवण्यासाठी, समजा मी कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शनचं काही पॅकेज डेव्हलप करून काम करणार असेल तर CAI वरती काम केलेल्या लोकांचेच मला रिसर्चेस अभ्यासले पाहिजेत. त्यांच्या इतर लोकांच्या टायटल मधला एखादा शब्द माझ्या टायटलशी मॅच करत असेल तर तो माझा रिलेटेड रिव्ह्यू नसतो. तेव्हा तरच आपल्याला कळतं, तरच आपल्याला समजतं की मला माझ्या संशोधनासाठी कोणत्या प्रकारे काम पुढे नेलं पाहिजे. म्हणून रिगरस रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर हे फार महत्वाचं आहे. पुढे जाऊन आणखीन आपल्याला टूल तयार करताना कसा त्याचा गरज पडते हे आपण बोलणारच आहोत. आय होप की इथपर्यंत सगळ्यांना सगळं म्हणजे मार्गदर्शक आणि इतर ज्येष्ठ मंडळींसाठी नाही पण विद्यार्थ्यांसाठी हे मी मधनं बोलत राहीन की आय होप की तुम्हाला हे सगळं कळलं असेल आणि आपण आता पुढे जाऊयात. ठीक आहे, थँक्यू. जे काम मला दिलं आहे आजच्या सेशनमध्ये महाविद्यालयाने, त्याच्यामध्ये एक आहे क्वेश्चनेअर आणि दुसरं आहे ओपिनियनेअर, म्हणजे प्रश्नावली आणि मतावली. आता प्रश्नावली आणि मतावली या दोन्ही मी एकत्रित घेणार आहे. त्याचं कारण आपल्याला पुढे गेल्यावर कळेलच. प्रश्नावलीमध्ये प्रश्न विचारतो आपण काही माहिती घेण्यासाठी आणि मतावलीमध्ये सुद्धा आपण प्रश्नच विचारतो मत जाणून घेण्यासाठी.
तेव्हा त्याचे फक्त अस्पेक्ट्स विचारात घेताना वेगळा विचार करायचा आहे. बाकी कन्स्ट्रक्शन मधल्या स्टेप्स ह्या एकसारख्याच राहतील. मला वाटतं हा फरक आणि साम्य सगळ्यांना लक्षात आलं आहे, सर्व विद्यार्थ्यांच्या. असं धरून आपण पुढे जाऊया प्रश्नावलीकडे. आता प्रश्नावली हा जो डिव्हाइस आहे, ऑफकोर्स आपण एम्बेड मध्ये ह्याच्यावरती ह्या प्रश्नाची उत्तरं पण लिहिलीत आणि मार्क पण मिळवलेत. आणि सगळे गोष्टी आपल्याला माहिती आहेत की प्रश्न असतात, सेरीज ऑफ क्वेश्चन्स असतात. पण हे सेरीज ऑफ क्वेश्चन्स कशाशी संबंधित असतात? सायकोलॉजिकल, सोशल, एज्युकेशनल टॉपिक्स बरोबरचे रिलेटेड असतात. आणि प्रश्नावली ही इंडिव्हिज्युअलला दिली जाते किंवा ग्रुप ऑफ पर्सन्सना दिली जाते. त्याचा एकमेव हेतू हा असतो की डेटा संकलित करणं. आणि हे जे डेटा संकलन आहे ते कशाशी संबंधित आहे? तर ते आहे आमच्या प्रॉब्लेमच्या सॉल्व्हिंगसाठी आहे. जो रिसर्च प्रॉब्लेम आम्ही घेतलाय त्याचं सोल्युशन अंती आम्हाला मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही हा सगळा खाटाटोप करतोय. आणि म्हणून प्रश्नावली ही सिरीज ऑफ क्वेश्चन्स आहे. आणि आम्ही जो संशोधन टॉपिक घेतलेला आहे, मग तो सायकोलॉजिकल असेल, सोशल असेल, एज्युकेशनल असेल, ही प्रश्नावली आम्ही ग्रुपला देऊ किंवा इंडिव्हिज्युअल्सला देऊ, एकत्र देऊ. ठीक आहे. वेगवेगळ्या डेफिनेशन्स इथे मी डिस्प्ले केल्यात, पण मला असं वाटतं की त्या वाचण्याची काही गरज नाही आहे, कारण ह्या सगळ्या आपण अभ्यासलेल्या आहेत, पाठ केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण एमएडला असताना मार्क पण मिळवलेले आहेत. जो महत्वाचा भाग आहे तिकडे आपण वळूयात. फीचर्स ऑफ क्वेश्चनेअर. क्वेश्चनेअरचे महत्वाचे फीचर्स कोणते आहेत, वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर नंबर 1, पर्पज अँड लँग्वेज. कशाकडे सर्चर म्हणून आपण लक्ष द्यायचं आहे. पर्पज अँड लँग्वेज. प्रश्नावलीचा हेतू काय आहे? प्रश्नावलीचा हेतू संशोधकाला स्पष्ट असला पाहिजे, तसाच तो त्याच्या उत्तरदात्यांना सुद्धा तो कळला पाहिजे. आणि प्रश्नावलीची भाषा ही अतिशय सरळ असली पाहिजे, सोपी असली पाहिजे, निसंदिग्ध असली पाहिजे. प्रश्नावलीमध्ये शब्द वापरताना इतके सोपे वापरले पाहिजेत की ते जे लिहिणाऱ्याच्या मनात आहे तेच वाचणाऱ्याच्या मनात निर्माण झालं पाहिजे. त्यामुळे अलंकारिक शब्द वापरायचे नाहीत. तुम्ही किती जरी तुमचं शब्दावरती, भाषेवरती प्रभुत्व असलं तरी शब्द हे अत्यंत साधे आणि सोपे पाहिजेत. द्वयार्थी शब्द वापरायचे नाहीत. आणि त्या परिसरातल्या लोकांना अनभिज्ञ ज्याच्याबद्दल असतील, ज्याची माहिती नसेल, असे शब्द सुद्धा प्रश्नावलीमध्ये वापरायचे नसतात. कारण प्रश्नावली ही तुम्ही समोर ना, त्यामुळे जर एखादा प्रश्न कळला नाही तर तो प्रश्न सोडून देण्याची किंवा त्याला चुकीचं उत्तर मिळण्याची किंवा तो अर्धवट टाकण्याची अशी पण शक्यता असते, ज्याचा आपल्या संशोधनाच्या निष्कर्षांवरती दुष्परिणाम होऊ शकतो. त्यानंतरचं फीचर आहे लेवल ऑफ इन्फॉर्मेशन अँड ऍक्सेप्टन्स ऑफ रिस्पॉन्सेस. लेव्हल ऑफ इन्फॉर्मेशन, तुम्हाला किती डेप्थची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, कोणत्या स्तरावरची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, वरवरची पाहिजे आहे की तुम्हाला त्याच्यात सखोल काही माहिती गोळा करायची आहे, त्याच्यानुसार पण तुम्हाला प्रश्न काढावे लागतात, ज्याला आपण फॉलोअप क्वेश्चन्स म्हणतो. की पुन्हा त्याचं फॉलोअप घेत घेत तुम्हाला ती सखोल माहिती विचारायची आहे. म्हणजे विषय प्रवेश आणि मग पुन्हा फॉलोअप क्वेश्चन्स, अशी तुमच्या प्रश्नावलीची रचना असली पाहिजे जर तुम्हाला त्या विषयाची सखोल माहिती आवश्यक आहे. सिक्वेन्स. प्रश्नांचा सिक्वेन्स महत्वाचा आहे. म्हणजे एका अस्पेक्ट वरून दुसऱ्या अस्पेक्ट वरती पळायचं नाहीये. तर एका अस्पेक्टचे प्रश्न ओळीने आले, मग तुम्ही दुसऱ्या अस्पेक्ट कडे गेलात तर ठीक आहे, नाहीतर उत्तरदात्याचा गोंधळ व्हायची शक्यता असते. त्यानंतर प्रश्नांचे प्रकार. मुक्त प्रश्न विचारताय, बद्ध प्रश्न विचारताय, त्याचं
प्रकार कोणता आहे, त्यानंतर 4-5 मुक्त विचारलेत, मग 2-4 ओपन बद्ध विचारलेत, असं नाही करून चालत. तर तो टाईप पण मेंटेन केला पाहिजे, किंवा हो नाहीचे प्रश्न एकत्र, 4 पर्याय असलेले प्रश्न एकत्र, म्हणजे वेगवेगळे उत्तरांचे जे ऑप्शनचा नंबर आहे त्याचा व्हरायटी तुम्ही ऍड करू शकाल, पण त्याचे टाइप्स एकत्र ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे. फॉर्म ऑफ क्वेश्चनेअर ते तुम्ही कुठल्या पद्धतीनं ऍडमिनिस्टर करणार आहात, की तुम्ही स्वतः जाऊन भरून घेणार आहात, की तुम्ही पोस्टाने पाठवणार आहात, की तुम्ही ऑनलाईन डेटा कलेक्ट करणार आहात गुगल डॉकच्या साह्याने. तर तो जो फॉर्म आहे तो पण महत्वाचा ठरतो. आणि त्यानंतर त्याची व्हॅलिडिटी, वैधता, किंवा ज्याला सप्रमाणता असं म्हणतो आपण, कारण कुठलीही गोष्ट व्हॅलिड पाहिजे आणि रिलायबल पाहिजे संशोधनामध्ये, तरच त्याचा पुढे जाऊन इतरांच्या संशोधनासाठी उपयोग होतो. कारण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या संशोधनाचं प्रत्येक स्टेजला काम करताना, की एकाचा रिसर्च संपतो तिथं दुसऱ्याचा रिसर्च सुरू होतो. म्हणजे उद्या तुमच्या रिसर्चरचा उपयोग हा इतर लोक व्ह्यू साठी वापरणार आहेत, त्यांच्या संशोधनाचा पाया म्हणून वापरणार आहेत, त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक असणारी ॲझ्युम्शन्स त्यांना तुमच्या संशोधनातून मिळणार आहे. आणि जर ती दूषित असतील, जर ती कमी डेटावर आधारित असतील, जर ती थोड्या कमी ॲक्युरसीच्या डेटावरती आधारित असतील, तर मग सगळं संशोधन, सगळे समाजाला जे तुम्ही द्यायचं म्हणून केलेलं काम आहे त्याच्यामध्ये न्यूनता राहायची शक्यता असते. आणि म्हणून जे टूल आपण तयार करू त्याच्या व्हॅलिडिटीकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे, आणि तरच आपण योग्य ते योगदान आपल्या क्षेत्रासाठी देऊ शकू. आणि त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करणार आहात हे तुमच्या मनामध्ये प्रश्नावली तयार करतानाच पाहिजे, की मी माझ्या प्रश्नावलीचं इंटरप्रिटेशन, अर्थनिर्वचन कसं करणार आहे. मी पर्सेंटेज वरतीच फक्त बोलणार आहे, मी काही मुक्त प्रश्न विचारलेत पण त्याचं मी क्वालिटेटिव्ह अनालिसिस करणार आहे, की त्याचंही क्वांटिफिकेशन करणार आहे. म्हणजे अनेकदा काय होतं, अनेक विद्यार्थी असे भेटतात आम्हाला, की डेटा तर कलेक्ट केलाय पण ह्याचं करू काय मला कळत नाहीये. मी खूप प्रश्न विचारले मॅडम, 512 प्रश्न विचारले, पण मला आता ह्याचं काय करायचं ते कळत नाहीये. तेव्हा प्रश्नसंख्या, फॉर्म त्याचा महत्वाचा पाहिजे, तसंच त्याचा टाईप महत्वाचा पाहिजे, त्याचा सिक्वेन्स महत्वाचा पाहिजे, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असावेत, त्याचे अस्पेक्ट कोणते आहेत. समजा एखादी गोष्ट तुम्ही संशोधनासाठी विचारात घेतली, फॉर एक्झाम्पल तुम्ही मुलींच्या शिक्षणावरती काम करताय, तर मुलींच्या शिक्षणातल्या कोणकोणत्या अस्पेक्ट वरती काम करायचं हे तुम्हाला रिव्ह्यू मधून कळेल. आणि रिव्ह्यू मध्ये तुम्हाला कळलं समजा की 15 अस्पेक्ट महत्वाचे आहेत मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, पण 15 अस्पेक्ट घेऊन काम करणं पीएचडी लेवलला जास्ती त्रासदायक होऊ शकतं. तर मग तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीनं त्या 15 मधून 5चं सिलेक्शन करू शकता. आणि या 5 अस्पेक्ट वरती तुम्ही काम करणार असाल तर या 5 अस्पेक्टच्या बाबतीमध्ये ती निवड तुम्ही कशी केली याची सुद्धा व्हॅलिडिटी फार महत्वाची असते. आणि म्हणून व्हॅलिडिटीकडं आणि त्याच्या आपण इंटरप्रिटेशन कसे करणार आहोत त्याचा प्री प्लॅन सुद्धा विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी प्रश्नावली तयार करतानाच लक्षात ठेवला पाहिजे. कोणत्या प्रकारची माहिती जर आपल्याला कलेक्ट करायची असेल संशोधनामध्ये तर क्वेश्चनेअर वापरावी. तर तुमच्या संशोधन यापैकी कशात बसत असेल तर तुम्ही प्रश्नावली वापरा. नंबर 1, बॅकग्राऊंड अँड डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन. जर उत्तरदात्यांची बॅकग्राऊंड माहिती, पार्श्वभूमी आणि त्यांची डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कलेक्ट करायची असेल, उदाहरणार्थ त्यांचं वय काय आहे, लिंगविषयक माहिती, शिक्षण विषयक माहिती, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सोशल आणि इकॉनॉमिक. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ फॅमिली, त्यांचे इन्व्हॉल्वमेंट्स कुठं कुठं आहेत,
यासारखी माहिती. आता अनेक अनेक प्रश्नावल्यांमध्ये हा भाग प्रश्नावलीचा प्राथमिक भाग म्हणून पण आपण करत असतो, पण त्याचं अनालिसिस करताना अनेक विद्यार्थी चुका करतात, त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर कुठं वापरावी प्रश्नावली? बिहेवियरल रिपोर्ट्स, वर्तनविषयक अहवाल जेव्हा तयार करायचे असतात तेव्हा प्रश्नावलीचा वापर सुयोग्य ठरतो. ऍटिट्यूड्स अँड ओपिनियन्स, म्हणजे ओपिनियन आलो बघा इथे. ऍटिट्यूड आणि ओपिनियन बद्दलचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे अभिवृत्ती आणि त्यांची एखाद्या बाबतीतली मतं, जसं मगाशी म्हटलं की नवीन शैक्षणिक पॉलिसी किंवा यूज ऑफ कॉम्प्युटर्स इन एज्युकेशन याबद्दल काय मतं आहेत, अशा अशा पद्धतीची जेव्हा अभ्यास घ्यायचे असतात हाती तेव्हा प्रश्नावली उपयोगी पडते. स्टेटमेंट रेटिंग किंवा फोर्स्ड चॉईस डिझाईन, याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारे काम करता येऊ शकतं. जसं लिकर्टचं स्केल्स आपण अभ्यासलेले आहेत की तिथे तुम्हाला 3 किंवा 5 किंवा 7 असे पर्याय दिलेले असतात, अजिबात नाही पासून पूर्णतः सहमत पर्यंतचे जे आपल्याला माहितीये रेंज. किंवा फोर्स्ड चॉईस, त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत किंवा 2 पर्याय दिलेले आहेत आणि निवड करायची. अशा पद्धतीने सुद्धा आपण आपल्या प्रश्नावलीची रचना करू शकतो जर आपल्याला ओपिनियन्स जाणून घ्यायचे असतील, म्हणजे ओपिनियनर तयार करायची असेल. जर एखाद्या विशिष्ट टॉपिकचं नॉलेज मिळवायचं असेल तरी पण प्रश्नावलीचा वापर उपयुक्त ठरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आदिवासी किंवा डोंगराळ प्रदेशातल्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक कोणते शैक्षणिक अनुभव देतात, यावरची माहिती जर जाणून घ्यायची असेल. कारण तिथं आपल्याला जे सोफिस्टिकेटेड शैक्षणिक साधनं आपल्याला जी मिळतात शहरी भागामध्ये, ती कदाचित तिथं उपलब्ध होत नसतील. परंतु त्या विशिष्ट एरियातल्या शिक्षकांनी काही अशी पद्धती शोधून काढली आहे की परिसरातल्या गोष्टींचा वापर करून उत्तम शैक्षणिक अनुभव द्यायचे, आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अतिशय कन्सिडरेबल असा फरक दिसून आलेला आहे, प्रगती दिसून आलेली आहे. आणि त्याची माहिती आता आपल्याला घ्यायची आहे. तर त्याची माहिती घ्यायची असेल तरी प्रश्नावलीसारखा साधन आपल्याला वापरता येतं. इन्फॉर्मेशन अबाउट एक्सपेक्टेशन्स अँड अस्पायरेशन्स, तर अपेक्षा आणि प्रेरणा यांचे जे यांच्याबद्दलची माहिती घ्यायची असेल तरी पण प्रश्नावली वापरता येते. प्लीज अशा प्रकारचा खोडसाळपणा करू नये, वाईट दिसतं ते. जर आपण ठरवलं की माझं संशोधन या प्रकारामध्ये बसतं आहे आणि मला आता प्रश्नावली तयार करायची आहे, तर प्रश्नावली कशी तयार करावी? तर एक्सप्लेनेटरी नोट आपण तयार केली पाहिजे प्रश्नावली बरोबर देण्यासाठी, ज्याच्यामध्ये ती नोट वाचल्यानंतर, ती ब्रीफ असली पाहिजे, थोडक्यात असली पाहिजे, पण ती वाचल्यानंतर त्या उत्तरदात्याला त्या तुमच्या संशोधन समस्येचं स्वरूप कळलं पाहिजे, त्याची उद्दिष्ट कोणती आहेत हे कळलं पाहिजे, आणि तो एनकरेज झाला पाहिजे की अरे वा, या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये मी सहभागी आहे, तर मला ही प्रश्नावली अतिशय चांगल्या पद्धतीने भरून द्यायचीच आहे, असं तो एनकरेजमेंट. म्हणजे आपलं योगदान महत्वाचं आहे, आपण यामध्ये सहकार्य करावं. आणि शिवाय गुप्ततेची हमी, तुमचं नाव आम्ही कुठे वापरणार नाही, तुमच्या कुठल्याही गोष्टीचा आम्ही उल्लेख करणार नाही, अशा प्रकारची गुप्ततेची हमी सुद्धा या एक्सप्लेनेटरी नोटच्या शेवटी आपण उत्तरदात्यांसाठी तयार केली पाहिजे. लेंथ ऑफ क्वेश्चनेअर, प्रश्नावलीची लांबी. मगाशी जसं म्हटलं की प्रश्नावलीची जी लांबी आहे त्याचा आणि प्रश्नाचा जो सिक्वेन्स आहे ते फार महत्वाचं असतं. ते कंटाळवाणं पण होता कामा नये, पण आपल्याला हवी ती सर्व माहिती पण मिळाली पाहिजे. अर्थातच इट डिपेंड्स ऑन टॉपिक आणि एज ऑफ सब्जेक्ट्स.
म्हणजे माहितीदाते जर लहान मुलं असतील तर त्यांना खूप जास्ती प्रश्न विचारून उपयोगाचं नाही. बहुधा लहान मुलांसाठी प्रश्नावली हे टूल उपयोगी ठरतच नाही. पण जर छोट्या म्हणजे स्कूलमधले वगैरे विद्यार्थ्यांकडून घ्यायचं असेल तर प्रश्नसंख्या ही अत्यंत मर्यादित ठेवावी लागते आणि मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन या सगळ्यांचा विचार करावा लागतो. क्वेश्चन ऑर्डर ही इझी टू डिफिकल्ट असली पाहिजे. जनरल इन्फॉर्मेशन इन द बिगिनिंग, ज्याला आपण पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये समजा तुम्ही काही शिक्षकांची माहिती कलेक्ट करत असाल तर त्यांचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचं सर्व्हिसची लेंथ किती जाईल, एक्सपिरियन्सची लेंथ किती आहे, अशा पद्धतीची माहिती त्यांना आपण विचारली पाहिजे. क्वेश्चन आणि त्याचं अनालिसिस करताना एवढे टक्के शिक्षक BSc आहेत आणि तेवढे टक्के MSc आहेत, हे त्याचे निष्कर्ष काढायचे नसतात, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्वेश्चन डेन्सिटी, आता ही जी प्रश्नांची घनता आहे, ही प्रश्नांची घनता आपण मगाशी बघितलं की ती तर एकतर इझी टू डिफिकल्ट अशी वाढवत नेली पाहिजे आणि दुसरं म्हणजे जसे जितके असेच प्रश्न तुम्ही विचारा की ज्याची उत्तरं रिस्पॉन्डंट्सना वाचल्यानंतर लिहिता आली पाहिजेत प्रॉपरली. नाहीतर प्रश्न खूप तुम्ही कठीण विचारले, क्लिष्ट विचारले तर त्याच्यासाठीचे फॉलोअप क्वेश्चन्स पण त्याच्या जोडीला पण विचारले पाहिजेत किंवा त्यांना काही हिंट द्यायची असेल तर ती सुद्धा आपण इथं कंसामध्ये दिली पाहिजे प्रश्न तयार करताना. लिमिटेशन्स ऑफ क्वेश्चनेअर, मगाशी बघितलं तसं लहान मुलं आणि इलिटरेट यांच्यासाठी प्रश्नावली उपयोगी पडत नाही. रिस्पॉन्डंट्स पुअर रिस्पॉन्स हे पण कधी कधी होतं. आपण वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे की प्रश्नावलीचा प्रतिसाद हा अत्यंत कमी असतो. बहुधा घेऊन बाजूला ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळं फॉलोअप त्यांचा घ्यावा लागतो. आजच्या काळामध्ये मोबाईलमुळं किंवा व्हॉट्सअप ग्रुप्समुळं आपल्याला हा फॉलोअप थोडा सोपा झालेला आहे, पण फॉलोअपची गरज पडते. क्वेश्चन्स मे इन्व्हॉल्व कॉन्ट्रोवर्सी, काही वेळा कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणारे प्रश्न जर असतील तरी सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही. रिस्पॉन्डंट मे मिसइंटरप्रिट अ क्वेश्चन, असं होऊ नये म्हणून आपण मगाशी सांगितलं की साधे आणि सोपे शब्दच वापरले पाहिजेत. रिस्पॉन्डंट मे मॉडिफाय अर्लियर ऑर ओरिजिनल रिस्पॉन्स, असंही होऊ शकतं कधी कधी. डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट क्वेश्चन्स ऑन कॉम्प्लेक्स डेलिकेट इश्यूज, सर्वच गोष्टी प्रश्नांमध्ये विचारता येत नाहीत, विशेषतः जेव्हा इश्यूज डेलिकेट असतात किंवा काही क्रिटिकल इश्यूज असतात, कॉम्प्लेक्स इश्यूज असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेचा रिझल्ट कमी लागत असेल तर हा इश्यू कॉम्प्लेक्स मध्ये जाऊ शकतो आणि तुम्ही त्याचा केस स्टडी करायचा ठरवलेला आहे, पण हे प्रश्न विचारणं अवघड ठरू शकतं आणि मग अशा वेळी मुलाखत हा पर्याय तिथे येऊ शकतो की तिथे तुम्ही त्या पद्धतीने प्रश्न वळवून आणि फॉलोअप क्वेश्चन्स विचारून माहिती कलेक्ट करू शकता. डेलिकेट इश्यूज असतात तेव्हा त्याच्यावरती पण आपण सगळ्याच प्रकारचे प्रश्न तयार करू शकतो आणि त्याला तसेच उत्तर व्यवस्थित मिळतील याची कोणतीच खात्री नसते. तेव्हा तिथंही आपल्याला हा विचार करावा लागतो की इथं माझं क्वेश्चनरला लिमिटेशन आहे, सो मला दुसऱ्या टेक्निककडे जावं लागेल जिथं मला समक्ष बोलता येईल आणि विषयाची गरज आणि घनता त्यांच्या लक्षात आणून देता येईल. इंटरव्ह्यू हे जे तिसरं टेक्निक मला आज बोलण्यासाठी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं तुम्हाला की इंटरव्ह्यू हे टेक्निक आहे आणि ते टेक्निक पार पाडण्यासाठी इंटरव्ह्यू स्केड्यूल हे टूल आहे, म्हणजे मुलाखत सूची. ऑफकोर्स मुलाखत सूचीमध्ये सुद्धा सिरीज ऑफ क्वेश्चन्स असतात जे आपण इंटरव्ह्यूअर म्हणून
समोरच्या रिस्पॉन्डंटला विचारायचे असतात आणि त्याची माहिती कलेक्ट करायची असते. ही माहिती आपल्याला लिहून घेता येते किंवा त्यांच्या पूर्व परवानगीने रेकॉर्ड करता येते. आजकाल मोबाईलमुळे रेकॉर्डिंग पण आपल्याला सोपं झालेलं आहे, सुटसुटीत झालेलं आहे, पण त्यांची लिखित पूर्व परवानगी आपल्याला आवश्यक असते. मुलाखतीच्या प्रकारानुसार त्याची मुलाखत सूची सुद्धा ठरते. जर मुलाखत स्ट्रक्चर्ड असेल, संरचित असेल, तर पूर्णपणे सर्वांना तेच प्रश्न आपल्याला विचारावे लागतात. समजा मी 10 प्रश्न विचारायचे ठरवले असतील एखाद्या संशोधन विषयासाठी, तर सर्वांना तेच 10 प्रश्न. कधी कधी मुलाखत सेमी स्ट्रक्चर्ड असते, म्हणजे काही भाग हा स्ट्रक्चर्ड आणि काही भाग हा अनस्ट्रक्चर्ड, गरजेनुसार विचारले जातात प्रश्न. आणि काही मुलाखती ह्या अनस्ट्रक्चर्ड असतात. तर आपण अनस्ट्रक्चर्ड मुलाखती बहुधा आपल्या संशोधनांमध्ये वापरत नाही, मात्र स्ट्रक्चर्ड आणि कधी कधी सेमी स्ट्रक्चर्ड मुलाखती आपण वापरतो. तर त्याच्यासाठीचं जे टूल आहे ते म्हणजे मुलाखत सूची. आता या ज्या मुलाखती आहेत त्या आपण मगाशी बघितलं तसं, जेव्हा डिलिकेट इश्यूज असतात, कॉम्प्लेक्स इश्यूज असतात, काही सोशल इश्यूज असतात, काही डायग्नोज करायचं असतं किंवा संशोधनामध्ये त्या विषयाची गरज म्हणून, अशा पद्धतीने ही मुलाखत सूची आपण वापरत असतो. तिचं प्रिपरेशन कसं करायचं? तर पहिल्यांदा आपण ज्याचा इंटरव्ह्यू घेणार आहोत त्याचं जे त्याला काय विचारायचं हे आपण डिफाईन केलं पाहिजे आणि त्या मुलाखतदात्याचं प्रोफाईल आपण माहीत करून घेतला पाहिजे. वर्कआउट द पार्टिसिपेंट कंपोजिशन ऑफ द इंटरव्ह्यू. समजा तुम्ही पॅनल इंटरव्ह्यूज घेणार असाल तर एकापेक्षा जास्त पार्टिसिपंट असतील, तर ते कंपोजिशन कसं आहे आणि मग कोणाला कोणते प्रश्न विचारायचे याचा आपण विचार केला पाहिजे. लिस्ट आउट द मटेरियल्स रिक्वायर्ड अलॉंग विथ द इंटरव्ह्यू शेड्यूल. कधी कधी आपल्याला काही माहिती पण पुरवावी लागते की मुलाखत दात्यासाठी विशेषतः जेव्हा तुम्ही काय ही माहिती कलेक्ट करत असाल आणि समोरचे मुलाखत दाते जर अगदीच बिझी असतील आणि त्यांना तुम्ही आधी पाठवलेलं माहितीपत्र वाचता आलेलं नसेल, तर मुलाखतीच्या वेळीच तर तुम्ही हे मटेरियल आपल्या सोबत ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या संशोधनासाठीची व्यवस्थित माहिती मिळू शकेल. इंटरव्ह्यू शेड्यूल तयार करताना सुद्धा लेंथ ऑफ क्वेश्चन्स, प्रिसिजन, म्हणजे अतिशय काळजीपूर्वक असे प्रश्न आपण तयार केले पाहिजेत. लँग्वेज यूज्ड शिफ्टिंग फ्रॉम वन सेट ऑफ इश्यूज टू अदर, बिगिनिंग अँड एंडिंग ऑफ अँकर आयटम्स. तेव्हा भाषा कोणती वापरायची? मुलाखतीमध्ये एका इश्यूवरून दुसऱ्या इश्यूवरती जेव्हा आपण शिफ्ट होतोय तेव्हा कोणत्या पद्धतीनं त्याचं क्लोजर करायचं किंवा त्याचा समारोप कसा करायचा, या गोष्टी आपण ठरवून ठेवल्या पाहिजेत. आणि मुलाखत ही यशस्वीपणे पार पाडायची असते तेव्हा त्याच्या एक्झिक्युशनसाठी, रेकॉर्डिंगसाठी आणि त्याचं अनालिसिस आपण कसं करणार आहोत यासाठीचं पूर्व तयारी, प्लॅनिंग जे आहे ते आपल्याला व्यवस्थित तयार ठेवावं लागतं. की मी मुलाखती कशा घेणार आहे, आणि त्याचं रेकॉर्डिंग कसं करणार आहे, आणि मुलाखतीचं जे रेकॉर्डिंग आहे ते पुन्हा मला त्याचे ट्रान्सक्रिप्ट लिहून काढावे लागतील, मुलाखत सगळी लिहून काढावी लागेल
आणि मग त्या मुलाखतीचं अनालिसिस करणं हे एक पुन्हा वेगळं टेक्निक आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिसचं. त्याच्यासाठी ते सगळं ट्रान्सक्रिप्ट लिहून काढावे लागतील आणि त्या ट्रान्सक्रिप्टचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस करून मग आपल्याला आपल्या संशोधनाच्या निष्कर्षांप्रत येता येईल. मगाशी म्हटलं तसं व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी ऑफ आपलं जे डेटा कलेक्शनचं टूल आहे त्याची व्हॅलिडिटी म्हणजे सप्रमाणता आणि विश्वसनीयता फार महत्वाची आहे. आधी ते टूल व्हॅलिड पाहिजे आणि मग ते विश्वसनीय व्हायला पाहिजे. कारण इनव्हॅलिड टूल सुद्धा विश्वसनीय होऊ शकतं, म्हणून आपल्याला पहिल्यांदा व्हॅलिडिटीचा विचार करायचा आहे. त्यासाठी हे एक ऑनलाईन प्रेझेंटेशन आहे, त्याचा आपण थोडासा आधार घेणार आहोत. तर व्हॅलिडिटी म्हणजे काय? व्हॅलिडिटी ऑफ टूल मेजर्स accurately what it is intended to measure. म्हणजे क्वेश्चनरची तुम्ही व्हॅलिडिटी बघत असाल तर त्या क्वेश्चनरनी तेच तपासलं पाहिजे, त्याचीच माहिती कलेक्ट केली पाहिजे जी माहिती कलेक्ट करणं अपेक्षित आहे, तीच कलेक्ट केली पाहिजे, ती सोडून भरकटून उपयोगाचं नाही. आणि म्हणून ही जी क्वेश्चनेर आहे, ही क्वेश्चनेर कन्स्ट्रक्ट करताना जी काळजी घ्यायची आहे, त्यामुळं त्या क्वेश्चनेरच्या ठायी कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी येणार आहे. आणि कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी कशी आणायची त्याचा विचार आपण थोडा त्रोटक करणार आहोत, पण करणार आहोत. कशी करायची? तर कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी त्या क्वेश्चनेरच्या अंगी यावी म्हणून ही क्वेश्चनेर तयार करताना आपण त्या मुख्य कंटेंटचं त्याचे जे अस्पेक्ट्स आहेत जे तुम्हाला रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर मधून मिळालेले आहेत, मगाशी म्हटलं की समजा 10 मिळाले त्याच्यातली तुम्ही 5 करून घ्या एक्सपर्टच्या मदतीने. तर त्या 5 म्हणजे इथे एकदा एक्सपर्ट तुम्ही एक्सपर्ट व्हॅलिडिटी विचारात घेतली, त्यानंतर ते जे प्रश्न तयार कराल तुम्ही त्या 5 पैकी समजा 1 नंबरला तुम्हाला 20% वेटेज द्यायचं आहे, 2 नंबरला 30% द्यायचं आहे, 3 नंबरला 10% द्यायचं आहे. आणि मग अकॉर्डिंगली तुम्ही त्याचे प्रश्न तयार केले तर ते प्रश्न ते पुन्हा घेऊन त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे. कोणाचंही तज्ञता ही सर्वच क्षेत्रांमध्ये नसते. तेव्हा जर समजा आपण शिक्षण क्षेत्राचा विचार करत असू तरी सुद्धा ज्यांनी एन्व्हायरमेंट एज्युकेशन मध्ये काम केलंय त्यालाच आपण आपली एन्व्हायरमेंटची प्रश्नावली दाखवली पाहिजे, किंवा ज्यांनी जेंडर इक्विटीवरती काम केलंय त्यालाच आपण जेंडर इक्विटीवरचे प्रश्न दाखवले पाहिजेत, किंवा ज्यांनी लोकसंख्या शिक्षणावरती काम केलंय अशाच तज्ज्ञांना आपण लोकसंख्या शिक्षणाचं किंवा निदान त्यांनी लोकसंख्या शिक्षण विषय काही काळ शिकवलेला आहे. तेव्हा तज्ज्ञ कसे निवडायचे हे सुद्धा संशोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपले मित्र, आपल्या परिचयाचे लोक, लगेच लिहून देणारे लोक, किंवा अनेक तज्ज्ञ असे असतात की छान आहे ऑल द बेस्ट लिहून सही करून पाठवून देतात. मला कोणालाही इथं दुखवायचं नाही, पण अशा पद्धतीने जर माझ्या कामाशी संबंधित प्रश्नावली आली तर मला हे सांगता आलं पाहिजे तज्ज्ञ म्हणून पण की बाबा रे तू मला दिलास हा मान, परंतु माझ्याकडं मी या विषयावरती काही काम केलेलं नाहीये, तू या व्यक्तीकडे जा जर मला माहित असेल तर, नसेल तर तू दुसरे व्यक्ती शोध. पण मी असं नाही करता कामा की छान छान लिहायचं आणि ऑल द बेस्ट करून ती प्रश्नावली त्या विद्यार्थ्याला परत द्यायची. याचा दुष्परिणाम काय होतो हे मी माझ्या आता रिसर्चर्स पण सांगते, कारण ते उद्याचे गाईड आहेत, ते उद्याचे तज्ज्ञ होणार आहेत.
तर याचा परिणाम काय होतो की तो विद्यार्थी वायवा मध्ये तर म्हणतोच की मी माझ्या 7 तज्ज्ञांना दाखवलं होतं आणि त्यांनी सगळ्यांनी ओके केलंय. म्हणजे जर समजा काही क्रॉस क्वेश्चन आला तर तो त्या तज्ज्ञांच्या मदतीने त्या एक्सपर्टला सांगतो की मी एवढ्या लोकांना दाखवलं आणि त्यांनी ही माझी टूल ओके केलेली होती, आता काय तुम्ही मला हे सांगता. अर्थात इथे संशोधकाची चूक नाहीच, इथं आहे तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या आम्हा मार्गदर्शक मंडळींची. तेव्हा आपली पण भूमिका फार महत्वाची आहे की चुकीचं काम पुढं जाऊ नये यासाठी टप्प्याटप्प्यावरचे चेक झाले पाहिजेत. आणि हे जे जसे टोलनाके असतात रस्त्यावरती, तसे हे टप्प्याटप्प्यांवरचे चेक झाले पाहिजेत. टूल तयार करताना पहिल्यांदा कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी विचारात घेतली पाहिजे. म्हणजे कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होतं आहे ना, हे तज्ज्ञांच्या मदतीने तपासलं पाहिजे. तपासल्यानंतर पुन्हा त्याचं कंटेंट पण तज्ज्ञांच्या मदतीने तपासलं पाहिजे. म्हणजे 2 प्रकारची व्हॅलिडिटी आपण, मग ती तुमची ओपिनियनर असो किंवा तुमची प्रश्नावली असो किंवा तुमचं मुलाखत सूची असो किंवा तुमची निरीक्षण सूची असो, कोणतंही टूल असो, कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी आणि कंटेंट व्हॅलिडिटी. आता कंटेंट व्हॅलिडिटी आणखीन कुठं महत्वाची ठरते, तर जर का तुम्ही अचिव्हमेंट टेस्ट तुमच्या संशोधनात वापरत असाल, म्हणजे समजा एखाद्याने ठरवलं की मी सेल्फ इन्स्ट्रक्शनल काही कंटेंट, स्वयं अनुदेशन प्रणाली तयार करणार आणि त्याचा भूगोल अध्यापनामध्ये किंवा अध्ययनामध्ये वापर बघणार, तर तिथं कंटेंट व्हॅलिडिटी फार महत्वाची असते. विशेषतः जेव्हा तुम्ही अचिव्हमेंट टेस्टचं काम करत असाल तेव्हा कंटेंट व्हॅलिडिटी महत्वाची असते. कन्स्ट्रक्ट कधी बघायची, कंटेंट कधी बघायची, हे तुम्हाला कळलं असेल. क्रायटेरिया रिलेटेड व्हॅलिडिटी बद्दल बोलायला आपल्याला आता जास्त वेळ नाही, पण निदान कंटेंट व्हॅलिडिटी तरी तुम्ही अचिव्हमेंट टेस्टची बदलली पाहिजे. आता आपण ओपिनियनर आणि क्वेश्चनर बद्दल बोलतोय म्हणून कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटीचे थोडे डिटेल्स आपण बघतो आहोत. कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी इज यूज टू एन्श्युअर दॅट द मेजर ऍक्च्युअली मेजर्स. मेजर म्हणजे प्रश्नावली, मतावली किंवा इंटरव्ह्यूचं स्केड्यूल, what it is intended to measure and not the other variables. भरकटत गेली नाहीये ना. using the panel of experts, मगाशी सांगितलं तसं, using the panel of experts familiar with the construct, म्हणजेच डायरेक्टली रिलेटेड, त्यांचं त्या फील्ड मधलं खरोखर काम पाहिजे आणि दे शुड बी विलिंग टू गो thoroughly through your tool and give constructive सजेशन्स. तरच तुमचं टूल हे एनरिच्ड होईल आणि तुमचं संशोधन हे काय म्हणूया, तुमच्या शिक्षण क्षेत्रातल्या योगदानासाठी काही करू शकेल. in such a way that in which this type of validity can be assessed. The experts can examine the items and decide what that specific item is intended to measure. Students can be involved in this process to obtain their feedback. म्हणजे कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी नंतर जी प्रश्नावली तयार होते ती वापरून आपण पायलट स्टडी पण घेतला पाहिजे आणि फीडबॅक विचारात घेतला पाहिजे की कोणते शब्द खटकतायत, कोणत्या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण वाटतंय किंवा कोणते प्रश्न अगदीच किरकोळ झालेले आहेत. अर्थातच एक्सपर्ट लेवलवरतीच हे प्रश्न डिलीट होऊन जातात आणि आपल्याला चांगल्या सूचना मिळालेल्या असतात. त्याचा पायलट स्टडी पण आपण केला पाहिजे. एखादी टेस्ट आपण जास्ती व्हॅलिड कशी बनवावी, तर नंबर 1, राईट एक्सप्लिसिट स्पेसिफिकेशन्स ऑफ द टेस्ट. टेस्ट म्हणजे इथं क्वेश्चनर असेल, ओपिनियनर असेल किंवा इंटरव्ह्यू स्केड्यूल असेल, तर त्याचे एक्सप्लिसिट स्पेसिफिकेशन्स कुठून मिळतील बरं? हे मिळतील तुम्हाला त्या कंटेंटच्या डीप स्टडी मधून, सखोल वाचनातून,
खूप सारे रिसर्च पेपर त्याच्या रिलेटेड वाचले पाहिजेत तुम्ही. कोणताही टॉपिक तुम्ही संशोधनासाठी घ्या, त्याच्याशी रिलेटेड चांगले रिसर्च पेपर आणि त्याच्याशी रिलेटेड चांगली पुस्तकं वाचली की मगच तुम्हाला हे एक्सप्लिसिट स्पेसिफिकेशन्स मिळतील. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही विमेन एज्युकेशन इन इंडिया असा अभ्यास करायचा असेल, किंवा हायर एज्युकेशन, किंवा काय म्हणूया आपण, गणित अध्ययनातल्या समस्या, कुठलाही टॉपिक घ्या, पण त्या टॉपिकशी निगडीत डिटेल्ड रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर केला की त्याचे स्पेसिफिक एक्सपेक्टेशन्स आपल्याला कळतात, म्हणजे त्याचे अस्पेक्ट्स आपल्याला कळतात. त्यानंतर काय करा, वेन एव्हर फिजिबल यूज डायरेक्ट टेस्टिंग. जर शक्य असेल तर त्याचं डायरेक्ट टेस्टिंग करा. म्हणजे आधी तुम्हाला त्याचं पायलटिंग जेव्हा जेव्हा जे करावं लागणार आहे ते तुम्ही करा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं मॉडिफिकेशन्स करावे लागले, काही शब्द बदलावे लागले तर त्याच्याही नोंदी ठेवा, ते तुमच्या थिसिस मध्ये लिहिलं पाहिजे. आणि स्कोरिंग मस्ट बी रिलेटेड टू व्हॉट इज बिईंग टेस्टिंग. आणि प्रश्न तयार करतानाच त्याच्या जर तुम्ही क्वांटिफिकेशन करणार असाल तर त्याच्या उत्तरांची पण तुम्ही सूची तयार करून ठेवली, म्हणजे स्कोरिंगचा जो प्लॅन आहे तो पण तुमचा तयार असला पाहिजे. आणि जर क्वालिटेटिव्ह अनालिसिस करणार असाल तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस पण तुम्ही करू शकता. आणि असं केलेली जी व्हॅलिड टेस्ट असेल, जिच्या अंगी कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी असेल, आणि या पद्धतीनं तुम्ही जाऊन एक टेस्ट तयार झाली, म्हणजेच ती प्रश्नावली असेल, ती मतावली असेल, किंवा ती मुलाखत सूची असेल, ती तयार झाल्यानंतर ती वापरून तुम्ही तिची रिलायबिलिटी पण छोट्या ग्रुपवरती तपासली पाहिजे. आता ह्या तपासण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही, पण निदान तुम्हाला त्याची नावं आणि त्याच्याबद्दलच्या बेसिक गोष्टी आत्ता मी सांगू शकेन, त्या तेवढ्या सांगते. तर आयडियल रिलायबिलिटी कोइफिशियंट 1 असतो, तो आपल्याला मिळत नाही, पण निदान 0.8 पर्यंत तरी मिळावा. रिलायबिलिटी वुड ऑलवेज गिव्ह द सेम रिझल्ट. रिलायबल म्हणजे काय? आत्ता विचारलं, महिन्यानी विचारलं तरी तेच उत्तर, त्याला आपण रिलायबल म्हणतो. आपल्याला माहितीये आपल्या टूलनी पण तेच केलं पाहिजे, म्हणजे मग ते टूल आपण रिलायबल आहे असं म्हणतो. जे व्हॅलिड आहे ते आपण आता रिलायबिलिटीसाठी तपासणार आहोत. म्हणजे आधी व्हॅलिडिटी एस्टॅब्लिश करायची आणि मग त्याच्या रिलायबिलिटीकडे जायचं. रिलायबिलिटी कोइफिशियंट जर 0 असेल, सेट्स ऑफ रिझल्ट्स अनकनेक्टेड विथ इच अदर. जर तुमचे आयटम्स कनेक्टेड नसतील तर रिलायबल ती टेस्ट असणार नाही, म्हणजे ती व्हॅलिडच असणार नाही मुळात. त्यामुळे तिकडे आपण जायचंच नाही. आता याच्यामध्ये आपण फक्त एवढंच बघूयात की एखादं जे साधन आहे ते आपण जास्तीत जास्त रिलायबल कसं बनवू शकतो. मग ती प्रश्नावली असेल, मतावली असेल, किंवा कुठलंही स्केड्यूल असेल, मुलाखत सूची असेल, निरीक्षण सूची असेल, तर मोर आयटम्स मोर रिलायबिलिटी. प्रश्नसंख्या जेवढी जास्त तेवढी रिलायबिलिटी जास्त. याचा अर्थ शेकडो प्रश्न नाही विचारायचे, तिथं आपलं थोडस तज्ज्ञांच्या मदतीने आपल्याला त्याचं ऑप्टिमल काय आहे त्याचं संख्या निश्चित करावी लागते. टू इझी अँड टू डिफिकल्ट आयटम्स नको आहेत. अत्यंत सोपे आणि अत्यंत कठीण प्रश्न विचारायचे नाहीत. त्यानंतर अनक्लिअर मिनिंग असलेले प्रश्न अर्थातच तज्ज्ञांच्या टप्प्यातून ते येतच नाहीत पुढे, पण तरी आपण जेव्हा पायलटिंग घेतो तेव्हा आपल्याला ते कळतात आणि तिथले ते प्रश्न काढून टाकायचे असतात. अनफॅमिलियर अस्पेक्ट्स हे विचारायचे नाहीत, आणि अनएम्बिग्युअस असे आयटम्स आपण त्याच्यामध्ये म्हणजे जे वाचले की व्यवस्थित कळतील अशी प्रश्न रचना आपण केली पाहिजे.
कोणत्या पद्धती आहेत? मी फक्त आता इथं वेळेअभावी फक्त नावं सांगते, त्याची माहिती तुम्ही इंटरनेटवरून घेऊन सुद्धा तुम्ही त्या पद्धतीनं रिलायबिलिटी एस्टॅब्लिश करू शकाल आणि तुमच्या थिसिसमध्ये लिहू शकाल की मी टेस्ट रिटेस्टनी केली आणि ती एवढी आली, 0.78 आली किंवा जी काही आली असेल ती. तर हे तुम्हाला ते कसं करायचं असतं ते आता सध्या आपण आता आज बोलू शकणार नाहीये, परंतु तुम्ही ते नेटवरून वाचून वाचून समजावून घ्या. युट्यूबवरून पण अनेक प्रेझेंटेशन्स आहेत, ती बघून घ्या. एक म्हणजे टेस्ट रिटेस्ट रिलायबिलिटी किंवा पॅरलल फॉर्म्स रिलायबिलिटी, स्प्लिट हाफ रिलायबिलिटी आणि ॲव्हरेज इंटर आयटम कोरिलेशन. हे आपल्याला आपल्या या 3 टूल्ससाठी 4 टूल्ससाठी काही वापरायची गरज नाही. हे जर एखाद्यानी स्टँडर्डायझेशनचा विचार केला असेल तर तिथं हे वापरावं लागतं. त्यामुळं या 3 पैकी कुठलीही पद्धत वापरून, म्हणजे कुठले, एक टेस्ट रिटेस्ट, पॅरलल फॉर्म्स आणि स्प्लिट हाफ, या तिन्ही पैकी कुठलीही पद्धत वापरून तुम्ही तुमच्या टूलची, म्हणजेच ते क्वेश्चनेर असेल, ते ओपिनियनर असेल किंवा ते इंटरव्ह्यू स्केड्यूल असेल किंवा ते ऑब्झर्वेशन स्केड्यूल असेल, वापरून तुम्ही तुमची रिलायबिलिटी त्या टूलची एस्टॅब्लिश करा. तेव्हा तुम्ही PhDच्या थिसिसमध्ये PhDचे स्कॉलर म्हणून लिहू शकाल की ज्या माहितीवर आधारित मी माझ्या संशोधनाचे निष्कर्ष मांडलेले आहेत, ती माहिती या व्हॅलिड आणि रिलायबल टूलच्या माध्यमातून मी संकलित केलेली होती. अँड इट विल बी अ प्राऊड मोमेंट फॉर यू. आणि असं होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. सर्व संशोधकांना एक अत्यंत उत्तम टूल तुम्ही तयार करा आणि त्याच्यावरती आधारित संकलित करा माहिती, त्याचा वापर करून, आणि त्या माहितीचं विश्लेषण करून तुम्ही जे निष्कर्ष काढाल ते नक्कीच शिक्षण क्षेत्राला महत्त्वपूर्ण योगदान द्यायला उपयुक्त ठरतील, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आणि तसं होण्यासाठी तुम्हाला आवश्यक त्या प्रेरणा मिळत, त्यासाठी जे थोडंसं काम आपल्याला करावं लागतं ते करण्याची तुम्हाला इच्छा आणि शक्ती मिळो, मार्गदर्शन मिळो, अशा शुभेच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा महाविद्यालयाने मला ही संधी दिली सर्व संशोधकांशी बोलण्याची, त्याबद्दल महाविद्यालयांच्या प्राचार्य, या वर्कशॉपचे कोऑर्डिनेटर, महाविद्यालयातील सर्व सहकारी शिक्षण क्षेत्रातले तुम्ही सर्व विद्यार्थी, सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि क्वेश्चन आन्सर सेशनसाठी मी थांबते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. औपचारिक आभार प्रदर्शन तर होईलच थोड्या वेळानंतर, पण दरम्यानच्या काळामध्ये डायरेक्ट येतो, त्यांना जातोय. तर माझा आवाज येतोय ना मॅडम? हो, येतोय येतोय, बोला. पार्टिसिपंट, यस पार्टिसिपंट, जे इथे कसे काही ऑनलाईन पार्टिसिपंट्स आहेत त्यांना आवाज जाईल. आता इथे हॉलमध्ये सुद्धा काही पार्टिसिपंट्स ऑफलाईन आहेत. तर पार्टिसिपंट्सना अशी विनंती आहे की आपण आपले जर काही प्रश्न असतील तर हात वर करावा. आपल्या काही प्रश्नांची एक मासलेवाईक काही प्रश्नांचं उत्तर मॅडमनी द्यावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती पण करतो. पण ज्यांना विचारायचंय त्यांना आम्ही माईक नंतर चालू करायची परवानगी देऊ, पण तोपर्यंत आपण फक्त हात वर करावा. अदरवाईज काय होतं, एका वेळेला अनेक लोक हात वर करतात, म्हणजे बोलतात आणि मग कोणाचाच आवाज येत नाही. तर जर शंका असतील तर आपण हात वर करावा. कोणाला काही विचारायचं असेल तर हात वर करावा. आणि ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांना मग माईक आणि आपला कॅमेरा आपण ऑन करू शकता. सर, काय अर्थ समजायचा? कोणालाच काही समजलेलं नाही की काय?
सर्वांना सर्व काही समजलेलं आहे, त्यामुळे आता काही शंका नाहीयेत. असं आहे. अर्थात इथे बसलेले पण काही आहेत, पण आधी आपण ऑनलाईन जे आहेत पार्टिसिपंट त्यांना संधी देतोय. हो हो हो, जरूर जरूर जरूर, आपण वाट बघूयात. येस. आहे कोणाला काही या झालेल्या आपल्या सत्रातील चर्चेविषयी कोणाला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारावं. ठीक आहे. आता या ठिकाणचं कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. एक मिनिट. कोण आहेत? गुड मॉर्निंग मॅम. त्याच्यावर नका बोलू, इथे या, इथे येऊन बोला तुम्ही. काही शंका असेल तर इथे येऊन बोला. गुड आफ्टरनून सर. हा, येस, रितेश मेहता, प्लीज. Yeah, good afternoon, sir. Good afternoon, ma'am. Actually, I had one small question regarding the validity of the program. It was said about the questionnaire or such research tools which are going to be used. I just want to understand, in case if it is a program, a training program or something similar, would it be the same or there will be some additional parameters that will It will be same. It will be same. Only thing is, it should be considered on various aspects. That means objectives of each of the activity, time required, and if the program is for school students or some other thing, instructions for teachers should be very clear, and the experts selected should go thoroughly through all these aspects. Thank you, ma'am. In case if it is a teacher training program, how many experts we should look for? And generally, in case if it is a primary teachers training program, can the principals be also considered as a valid person for that purpose? Or we should generally go for the people from academics, that is professors or similar? See, the thing is, if you are working for primary teachers, so then you should select experts from the field, some experts from the field of primary education, and some for the aspect which you are going to study. For example, if you are working for environment education, Yes, ma'am. environment awareness of primary teachers, then you should select few of them from environment studies also. And if you get anybody from primary education who has expertise in environment education also, that will be a golden choice. Thank you, ma'am. And what should be the number of experts? Like any ideal number, ma'am? Number is not important. The person who goes thoroughly is important. Even if you give to 11, and if they just tick mark and sign and just return it back with all the best message, is not of any use as researcher. Are you getting my point? True, true. So you select Very true, ma'am. 2, 3, 4, 5, but they should go thoroughly. They should go thoroughly. And you Sure, ma'am. do not just send them and receive them back. You take some follow-up, speak with them, discuss with them, sit with them. Then only you will get thorough feedback. Okay, ma'am. Okay, all the best. Thank you, ma'am. Thank you, Mehta ji. So, Anybody else? Please come ahead, come forward.
मॅम एक प्रश्न आहे विचारू. हो विचारा ना, विचारा. मॅडम हा, जर पंकज. मी स्टँडर्डाइज टेस्ट यूज करत आहे आणि ती हम्म. इंग्लिश मध्ये असेल म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये असेल आणि मला ती ट्रान्सलेट करावी लागली तर मला पुन्हा तिची व्हॅलिडिटी किंवा रिलायबिलिटी वगैरे ह्या गोष्टी कराव्या लागतील का? कराव्या लागतील. नंबर 1, जर ही तुम्ही ट्रान्सलेट केली तर ट्रान्सलेशनची सुद्धा पद्धत जी आहे ती तुम्हाला फॉरवर्ड बॅकवर्ड ट्रान्सलेशन वापरावी लागते, नॉट जस्ट ट्रान्सलेशन. म्हणजे ओके. काय, इंग्रजीतली टेस्ट मराठी करून घ्यायची तज्ज्ञ हम्म, माणसाकडून, हम्म. मराठीतली टेस्ट पुन्हा इंग्रजीला करायची तज्ज्ञ ओके. माणसाकडून, मूळ इंग्रजी आणि तयार केलेली इंग्रजी आणखीन वेगळ्या एक्सपर्टना द्यायच्या. ओके. ठीक आहे, त्या दोन्ही जर एक समांतर झाल्यात असं झालं तर तुमचं मराठी ट्रान्सलेशन हे योग्य आहे. आणि अच्छा. मग त्याची ही झाली त्याची व्हॅलिडिटी आणि मग त्याची रिलायबिलिटी एस्टॅब्लिश करायची. ओके. ठीक आहे, त्याला ठीक आहे. फॉरवर्ड बॅकवर्ड ट्रान्सलेशन मेथड असं म्हणतात, ती वापरायची. धन्यवाद मॅडम. वेलकम वेलकम, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणखी कोणी? मला वाटतं आता ओके, वन मोर. मिस्टर विजय गोसावी, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क युअर क्वेश्चन. थँक्यू सर. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण ज्यावेळेला हे संशोधन करतो त्यावेळेला तज्ञांकडची म्हणजे आधीची जी टेस्ट एखादी असेल ती आपल्याला वापरायची असेल, परंतु आपल्याला जर समजा एखादी प्रश्नावली प्रमाणित असेल ऑलरेडी, प्रमाणित चाचणी वापरताना जर आपल्याला वाटलं की आपण जी उद्दिष्ट ठेवले, आपल्याला जो डाटा कलेक्ट करायचा तो पुरेसा यातून मिळाला नाही आणि आपण एकाच वेळेला अशा 2 प्रकारच्या जे स्वतः तयार केलेली आणि प्रमाणित दोघांचाही वापर करू शकतो. एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या उद्दिष्टांसाठी पहिलं काय बघितलं, रेडीमेड आहे का? आहे असेल तर परत तुम्ही तयार का केली मग? म्हणजे जी गोष्ट नाही. उपलब्ध आहे ती गोष्ट तयार का केली? आणि जर त्यांनी तयार केलेली प्रश्नावली आणि तुम्ही तयार केलेली प्रश्नावली ह्या आता एकसारख्याच असल्या पाहिजेत. बरोबर. आहेत का तशा? नाही, मी अजून तयार केले नाही, करतोय. फक्त मला जाणून घ्यायचंय की मी रिव्ह्यू केल्यावर मला असं लक्षात आलं की ज्या प्रश्नावल्या आहेत त्यांनी केलेले संशोधन आणि आपण जे नवीन करतोय त्यामध्ये थोडी तफावत आहे. थोडी तफावत असेल तर तीच कशी चालेल? ॲडॉप्टेशन करावं लागेल तुम्हाला त्यांची परवानगी घेऊन. काही भाग तसाच राहील आणि काही भाग बदलावा लागेल, जे तुम्हाला थोडी तफावत करायची आहे त्यासाठी. त्याला म्हणायचं ॲडॉप्टेशन. ओके ओके, थँक्यू मॅडम. म्हणजे म्हणजे मॉडिफाय करणार तुम्ही, जशीच्या तशी घेणार आहे का? नाही, नाही, त्यात बदल करणार आहे. बदल करणार आहे, मॉडिफिकेशन करणार आहे ना. हो हो. जसाच्या तसा स्वीकार करणार आहे का अडॉप्टेशन करून? नाही. तर तुम्ही घेणार त्यातला काही भाग तसाच ठेवणार आणि काही भाग बदलणार, तर त्याला म्हणायचं मॉडिफिकेशन. काही आवश्यक ते बदल करणार आहे, पण त्या आवश्यक ते बदल करण्यापूर्वी ज्यांनी ती तयार केलेली आहे त्यांची लिखित परवानगी तुम्हाला लागेल. ठीक आहे? हो, थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू. क्विकली मॅडम दुरिया कांचवाला. Yes, sir. Good morning, everyone. Ma'am, one question I want to ask, that is, if a candidate takes an assessment 10 times and get the same score each time, so whether it is indicative of reliability or not? It is indicator of reliability, but the question is the assessment tool, whether it is validated or not, is a question. Okay. Valid also give you reliable score sets even after 10 times, and invalid also gives you reliable results even after 10 times. So before reliability you should go for validity. Okay, ma'am. Thank you so much.
वेलकम. Thank ऑल you. द बेस्ट. Anybody else? Okay, now I hand over the mic to the chairman of this session, my colleague, Professor Dr. Bhagyashree Subedar ma'am. Please go ahead. थँक्यू सर. शासकीय अध्यापक महाविद्यालय शिक्षण शास्त्र प्रगत अध्ययन संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर संशोधन केंद्र आणि नॅक IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक संशोधन नमुना निवड आणि साधन निर्मिती या 2 दिवसीय कृती सत्राच्या पहिल्या सत्रामध्ये आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आदरणीय डॉक्टर मेघाताई उपलाने मॅडम यांनी 3 महत्वाच्या साधनांवर प्रकाश टाकलेला आहे. ती साधनं म्हणजे प्रश्नावली, मुलाखत आणि मतावली. मॅडमनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन अत्यंत सोप्या साध्या शब्दामध्ये आपल्या सर्वांना केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आता प्रश्न येऊ लागले होते, मला वाटते बऱ्याच जणांच्या मनामध्ये परत प्रश्न निर्माण झाले असतील की मलाही विचार असं वाटतंय. आणि निश्चितच हे या पहिल्या सत्राचं यश आहे असं मला वाटतंय. माहिती संकलनाची ही संशोधनाची 3 प्रमुख साधने आहेत. त्याला आपण प्रश्नावली, क्वेश्चनेअर असं म्हणतो, मतावली, ओपिनियर आणि मुलाखत सूची, इंटरव्ह्यू शेड्यूल किंवा मुलाखत. हे अतिशय महत्वाचे अशी 3 संशोधनाची साधनं आहेत. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डाटा, ज्याला आपण माहिती जी संकलित करतो ती संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपामध्ये संकलित करत असताना संशोधकाला हे कळायला पाहिजे की आपण कोणतं साधन वापरायचं आहे. आणि म्हणून सन्माननीय उपलाने मॅडम यांनी क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डाटा गॅदर करण्यासाठीची जी 3 महत्वाची साधनं यावर प्रकाश जो टाकलेला आहे. त्यामध्ये प्रश्नावली आहे. प्रश्नावलीचे फीचर्स काय आहेत, हेतू काय आहेत, हे त्यांनी अतिशय सविस्तर असं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेलं या अनुषंगाने. त्यानंतर कोणत्या प्रकारची माहिती गोळा करायची, त्यानुसार प्रश्नावली वापरायची कशी, यावरही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतीही प्रश्नावली संशोधन समस्या लक्षात घेऊन तयार करत असताना कोणती मार्गदर्शक तत्वे विचारात घ्यावीत. आपल्या सर्वांना माहिती की या प्रश्नावली तयार करण्याच्या 11 पायऱ्या आहेत. या पायऱ्यांचा सुद्धा विचार मॅडमनी आपल्या त्याच्या काही लिमिटेशन्स असतात, काही त्याच्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये केलेला आहे. अतिशय महत्वाचं म्हणजे की प्रश्नावली जी आहे ती आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे साधन वापरत असतो आणि आपण माहिती संकलित करत असतो. कारण प्रश्नावली ही कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. त्याची अनॉनिमिटी आणि ऑनेस्टी हा सुद्धा त्याचा महत्वाचा गुण आहे. वर्सेटाईल आहे, कारण आपण व्हेरियस कॉन्टेक्स्ट साठीही वापरत असतो. आणि म्हणून संशोधक अतिशय मुबलक प्रमाणामध्ये ह्या प्रश्नावली साधनाचा वापर करताना आपण पाहतो. आणि शैक्षणिक संशोधनामध्ये सुद्धा ही प्रश्नावली हे साधन वापरलं जातं, कारण ही ऍक्सेसिबल असते. कुठेही आपण ऑनलाईन आता मोडमध्ये सुद्धा ती वापरू शकतो. त्यानंतर तिचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस करताना ती इझिली क्वांटिफाईड किंवा अनालाइज करू शकतो, स्टॅटिस्टिकली अनालाइज करू शकतो. फीडबॅक आपल्याला घेता येतो, आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येते. आणि म्हणून प्रश्नावली हे साधन टाइम इफिशियन्सीच्या दृष्टिकोनातून किंवा हायपोथेसिस टेस्टिंगच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं साधन आहे. यावर मॅडम यांनी प्रकाश टाकलेला आहे. दुसरं जे साधन आहे ओपिनियन, ज्याला आपण मतावली म्हणतो, कारण बऱ्याच यामध्ये नेमका काय फरक आहे, मी कोणत्या प्रश्नावली वापरू, हा हेतू स्पष्ट व्हावा या दृष्टीने मॅडमनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मतावली, ज्याला ओपिनियन म्हणतो, त्याचा मुख्य हेतू असतो की ओपिनियन्स घेणे, म्हणजे रिस्पॉन्डंट किंवा प्रतिसादकांकडून जो नमुना आपण संशोधनासाठी निवडला आहे त्यांचे ओपिनियन्स काय आहेत, मतं काय आहेत, त्यांचे ऍटिट्यूड्स काय आहेत, त्यांचे बिलीफ्स काय आहेत, हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण मतावली प्रामुख्याने वापरत असतो. आणि मतावलीचा प्रमुख उद्देश हा आहे की क्वालिटेटिव्ह डाटा जो आहे तो डाटा आपल्याला संकलित करण्यासाठी ही फायदेशीर असते.
मतावलीचा उद्देशही हा महत्वाचा आहे. मॅडमनी सांगितलं की करिक्युलम डेव्हलपमेंट असेल, टीचिंग स्ट्रॅटेजीज असतील किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स घ्यायचे असतील किंवा आपल्याला एखाद्या प्रतिसादकांकडून त्यांची अभिवृत्ती काय, त्यांची मतं काय हे जाणून घेण्यासाठी आपण ओपिनियनचा वापर करत असतो. आणि म्हणून दोन्हीतला फरक हा लक्षात येण्याच्या दृष्टीने मॅडमने अतिशय सखोल आणि अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. कारण मतावलीमधून आपण स्टुडंट एंगेजमेंट जे काय आहे त्याला कारण इथे पर्सनल कनेक्शन असतं, मुलेक्शन आहे ते प्रस्थापित होतं आणि म्हणून मुलाखतीमध्ये आपण जास्तीत जास्त त्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट असू दे किंवा एनहान्सिंग रिसर्च व्हॅलिडिटी, जसं व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी या दोन महत्वाच्या संशोधन साधनाच्या निकषावर मॅडमनी प्रकाशझोत टाकलेला आहे. म्हणून दोन्ही साधनं ही कंपॅरेटिव्ह मॅडमनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत. एक क्वेश्चनियर आणि दुसरं ओपिनियर, प्रश्नावली आणि मतावली. तिसरं जे साधन आहे ते पण अतिशय महत्वाचं आहे, ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. इंटरव्ह्यू यामध्ये मॅडमनी त्याचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर ती कशी तयार करावी, इंटरव्ह्यू शेड्यूल तयार करत असताना त्याचं एक्झिक्युशन कसं करावं, इंटरव्ह्यू ज्याचा घ्यायचा त्याचं रेकॉर्डिंग कसं करावं आणि मग त्या नुसार माहिती गोळा केल्यानंतर अनालिसिस जे आहे ते कसं करावं या संदर्भात प्रकाश टाकलेला आहे. आणि म्हणून इंटरव्ह्यू या साधनाचा अतिशय महत्वाचा उद्देश म्हणजे इनडेप्थ इन्साइट्स जे आहे, जे डीप एक्सप्लोरेशन जे असतं पार्टिसिपंट्सचं किंवा प्रतिसादकांचं, ते एक्सप्लोरेशन करण्यासाठी आपण इंटरव्ह्यू हे साधन वापरत असतो. कारण संशोधक ज्या वेळेला प्रश्नावलीमधून मतं काय आहेत, त्यांची बिलीफ्स काय आहेत, त्यांचे थॉट्स काय आहेत हे जाणून घेऊ शकत नाही, तिथे इंटरव्ह्यू हे साधन आपण वापरत असतो. आणि म्हणून थॉट्स, फिलिंग्स हे आपण जर डीपली पाहायचं असेल तर आपल्याला इंटरव्ह्यू या साधनाचा वापर करावा लागतो. हे क्वालिटेटिव्ह डाटा म्हणून आपण ज्यावेळेस विचारात घेतो संशोधनामध्ये तेव्हा इंटरव्ह्यू हे वापरत असतो. फ्लेक्झिबिलिटी आहे, क्लॅरिफिकेशन आहे, पर्सनल कनेक्शन इंटरव्ह्यू मधून आपल्याला मिळत असतं आणि आपण वेगवेगळ्या अस्पेक्टचा विचार इंटरव्ह्यू शेड्यूल वापरून माहिती गोळा करू शकत असतो. म्हणून या ठिकाणी ह्या तीनही साधनांचा अतिशय म्हणजे एका तासामध्ये ही तीन साधनं समजून सांगणं एवढं शक्य नाहीये, पण मॅडमनी मात्र अतिशय सोप्या भाषेमध्ये उदाहरणं देऊन आपल्या शैक्षणिक क्षेत्रातली उदाहरणं देऊन सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे सगळ्यांना या ठिकाणी. त्यामुळे निश्चितच एक आपला संशोधन विषय काय आणि आपल्याला कोणतं साधन वापरायचं आहे ही दृष्टी निश्चितच मॅडमनी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिशय महत्वाचा एक शेवटचा टप्पा मॅडमनी मुद्द्यावर फोकस केलेला आहे, तो म्हणजे संशोधन साधनाचे दोन निकष, व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी, सप्रमाणता किंवा त्याला आपण यथार्थता म्हणतो. सप्रमाणता आणि विश्वसनीयता हे दोन अतिशय महत्वाचे निकष आहेत. आपण बीएड स्तरावरही हे अभ्यासलेलं आहे आणि बऱ्याच वेळेला ह्या दोन्ही गोष्टी संशोधकांना समजत नाहीत, कारण स्टॅटिस्टिक्सचा भाग पुढे येतो आणि मग टेस्ट रिटेस्ट मेथड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सप्रमाणतेचे प्रकार आणि विश्वसनीयतेचे प्रकार आहेत, त्या प्रकारांच्या अनुषंगाने जे उद्बोधन मार्गदर्शन आहे कमी वेळामध्ये मॅडम अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे आणि निश्चितच या सगळ्याचा फायदा आमच्या संशोधक विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि यातून ते खऱ्या अर्थाने आता कामालाही सुरुवात करतील किंवा ज्यांचं काम चालू आहे त्यांना अजून दृष्टी निश्चितच मिळेल. त्यामुळे मी या संस्थेच्या वतीने या कृती सत्राच्या सर्व माननीय प्राचार्य तथा संचालक आमच्या चोंडेकर मॅडम, आदरणीय चोंडेकर मॅडम, समन्वयक डॉक्टर उर्जित करवंदे सर, माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर पद्मे सर, डॉक्टर गायकवाड सर, सर्व संशोधक विद्यार्थी यांच्या वतीने मी आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. आय हार्टली ऑब्लिक मॅम, थँक्यू सो मच फॉर युअर आउटस्टँडिंग प्रेझेंटेशन, आउटस्टँडिंग गायडन्स, व्हॅल्युएबल गायडन्स. थँक्यू सो मच. पुनश्च एकदा आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते आणि या पहिल्या सेशनचं आपण जे सत्र या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये ठेवून विद्यार्थ्यांना निश्चितच संशोधनासंदर्भात दिशा दिली त्याबद्दल पुनश्च संस्थेच्या वतीने आपल्या ऋणात राहू इच्छिते आणि या ठिकाणी संशोधकांनाही ज्यांनी पार्टिसिपेशन आता केलेले आहे त्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांची सुद्धा ऋण व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि कृती सत्राच्या अध्यक्षा यांच्या परवानगीने हे सत्र या ठिकाणी आपण
संपन्न झालं असं घोषित करूया माननीय अध्यक्षांच्या परवानगीने. आणि 1ला 2 मिनिटं कमी असताना म्हणजे 12:58 आपण या ठिकाणी परत दुसऱ्या सेशनसाठी जॉईन करणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती की 12:58 आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि पुनश्च एकदा आदरणीय मेघाताई उपलाने मॅडम यांचं मी व्यक्तिशः मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून हे सत्र या ठिकाणी थांबवत आहे. धन्यवाद. अरे